रिस्पॉन्सच कर नाही. बरं मी फक्त सांगत चालतो तुम्हाला काय हायलाईट करायचं चालतंय का. मी करावंच असं काही नाही. पहिला जो बायोमॉलिक्यूल आहे तो कुठला आहे पहा. कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स सॅकॅराइड्स असं देखील म्हणतात त्याला. सॅकॅराइड्स जी ओल्ड डेफिनेशन आहे, क्लासिकल डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशननुसार त्याला आपण हायड्रेट्स ऑफ कार्बन असं म्हटलं होतं. व्हॉट इज द क्लासिकल डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. हायड्रेट्स ऑफ कार्बन. हायड्रेट्स मीन्स वॉटर, म्हणून त्याचा फॉर्म्युला कार्बोहायड्रेटचा असा लिहिला आहे बघा. काय CX टाइम्स H2O टाइम्स. क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हटलंय. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे पहा. C6H12O6 किंवा C6 टाइम्स H2O6 टाइम्स असा आहे. सुक्रोज C12H22O11 किंवा C12H2O11 टाइम्स. स्टार्च C6H10O5 n टाइम्स और C6H2O5 टाइम्स ब्रॅकेट n टाइम्स. थोडक्यात काय तर कार्बोहायड्रेट्सला वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन यांचं कॉम्बिनेशन समजलं गेलं होतं. बरोबर. ही होती डेफिनेशन, ओल्ड डेफिनेशन कार्बोहायड्रेटची. परंतु नंतर असं लक्षात आलं की कार्बोहायड्रेट्समध्ये वॉटर वगैरे नाही आहे, तर त्याचं स्ट्रक्चर वेगळंच आहे. पण एकदा का एखादं नाव चिकटून राहिलं की ते नाव बदलत नाही, कारण काहीतरी कारणास्तव त्याला नाव दिले. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बन आणि त्याच्यामध्ये वॉटर आहे, याच्यावरूनच ते नाव तयार झालं होतं कार्बोहायड्रेट्स. परंतु त्याच्यामध्ये हायड्रेट्स म्हणजे वॉटर मॉलिक्यूल नसून स्ट्रक्चर दुसरेच आहेत. मग कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन कसं आहे तर पहिला क्लास कुठला आहे. मोनोसॅकॅराइड्स. मोनोसॅकॅराइड्स विच डू नॉट हायड्रोलाइज फर्दर इनटू स्मॉलर युनिट्स ऑफ पॉलीहायड्रॉक्सीअल्डेट्स और कीटोन्स. दुसरा जो प्रकार आहे कार्बोहायड्रेटचा तो कुठला आहे. करण. दुसरा प्रकार कोणता आहे. ऑलिगोसॅकॅराइड्स. Oligosaccharides on hydrolysis yields 2 to 10 units of monosaccharides and accordingly they are further classified as. जे पण ऑलिगोसॅकॅराइड्स आहे त्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत पटकन सांगायचे, तुम्ही सांगायचे. डायसॅकॅराइड्स, ट्रायसॅकॅराइड्स अँड सो ऑन. ठीक आहे. पॉलीसॅकॅराइड गिव्स व्हेरी लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स ऑन कंप्लीट हायड्रोलिसिस. सो दिस इज द क्लासिफिकेशन चार्ट. तुम्ही वरचं पहिलं पेज बघा किंवा न बघा, पण हे इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन चार्ट मध्ये पहा. मोनोसॅकॅराइड्स विच डू नॉट फर्दर हायड्रोलाइज. एक्झाम्पल सांगा मोनोसॅकॅराइडचे पटपट. एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज. ऑलिगोसॅकॅराइड्स किती मोनोसॅकॅराइड देतात. 2 to 10. हायलाइट करा. 2 ते 10. ऑलिगोसॅकॅराइडचे प्रकार काय काय सांगितले. डाय, ट्राय, टेट्रा. डायसॅकॅराइड्स 2 मोनोसॅकॅराइड मिळतील. फॉर एक्झाम्पल सुक्रोज. सुक्रोज हायड्रोलाइज केला तर कोणते 2 मिळतात. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. माल्टोजला हायड्रोलाइज केलं तर 2 ग्लुकोज युनिट्स. लॅक्टोजला हायड्रोलाइज केलं तर 1 ग्लुकोज 1 गॅलॅक्टोज. ओके नाही. सो हायड्रोलिसिस मध्ये कोणते युनिट्स मिळतात याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहे. फिक्स म्हणजे काय. फिक्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट करा टेबलला. त्याच्यानंतर ट्रायसॅकॅराइड्स मध्ये ऑन हायड्रोलिसिस यील्ड्स व्हॉट 3 मोनोसॅकॅराइड युनिट्स. फॉर एक्झाम्पल रॅफिनोज. रॅफिनोज जर हायड्रोलाइज केला तर काय काय मिळतं सांगा. Raffinose on hydrolysis gives glucose, fructose, galactose. Tetrasaccharides yields 4 monosaccharide units. For example, stachyose on hydrolysis gives what? 1 glucose, 1 fructose and 2 galactose. याच्यावरती क्वेश्चन आहे. याच्यावरती क्वेश्चन आहे. मी तुम्हाला परत सांगायला इथं मार्कर पेन चाललाय माझा, नाही तर मी तुम्हाला हायलाइट करून सांगितलं असतं की हे होणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
कोणता मॉलिक्यूल हायड्रोलाइज केल्यानंतर कोणते मोनोसॅकराइड युनिट मिळतात याच्यावरती सीईटी मध्ये फिक्स क्वेश्चन आहे. मग तुम्ही पहिलं पेज करा अगर न करा त्याच्यावर क्वेश्चन येणार नाही. हायड्रेट्स ऑफ कार्बन सिंपल सांगितलं मी, पण या टेबलवरती मात्र क्वेश्चन्स आहेत. मग या टेबलमधला कुठलाही मॉलिक्यूल असू द्या. स्टॅच्यूज विचारलं तर आलं पाहिजे की 3 मॉलिक्युल्स कोणते आहेत. रॅफिनोज विचारला तर सांगितलं पाहिजे कोणते 3 आहेत ते. हे 2 तुम्हाला माहिती आहेत, सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज. सो डायसॅकराइडचं तुम्हाला माहिती आहे, पण कदाचित तुम्ही ह्या दोन्हीच्या बाबतीत चुका करू शकता, म्हणून ते मी हायलाईट करून द्यायलोय की रॅफिनोज आणि स्टॅच्यूजला ऑन हायड्रोलिसिस कुठले मॉलिक्युल्स मिळतात पाठ ठेवावं लागेल. चलो देन नेक्स्ट वन इज, पुढचा बघा. हँगच आहे, चलो नाही व्यवस्थित. अबाउट 20 डिफरंट मोनोसॅकराइड आर फाउंड इन द नेचर. किती मोनोसॅकराइड किती आहेत एकूण? 20, जवळपास 20 प्रकारचे, 20 डिफरंट टाइप्स म्हणते. डायसॅकराइड्स आर द मोस्ट कॉमन ऑलिगोसॅकराइड्स. द 2 मोनोसॅकराइड युनिट्स इन डायसॅकराइड्स मे बी सेम ऑर डिफरंट. त्यानंतर पॉलिसॅकराइड्स बद्दल पण माहिती आहे. स्टार्च इज कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ फूड ग्रेन्स. स्टार्च जो पॉलिसॅकराइड आहे तो आपल्या सगळ्या फूड ग्रेनचा कॉमन इन्ग्रेडियंट आहे. सेल्युलोज इज अ कन्स्टिट्यूएंट ऑफ सेल वॉल ऑफ प्लांट सेल्स. ॲनिमल स्टोअर पॉलिसॅकराइड्स इन देअर बॉडी इन द फॉर्म ऑफ ग्लायकोज. सो पॉलिसॅकराइडच्या बद्दल प्लांटमध्ये आणि ॲनिमल्समध्ये काय आहे ते दिलेलं आहे. जसं की सेल्युलोज हा प्लांट सेलचा चीफ कन्स्टिट्यूएंट आहे. सेल वॉल जी असते ती बनते कशाने? सेल्युलोजने. आणि ॲनिमल्समध्ये जो पण काही पॉलिसॅकराइड स्टोअर होतो तो कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो? ग्लायकोज. देन कमिंग टू द नेक्स्ट, नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅकराइड्स. नॉमेनक्लेचर, आता मोनोसॅकराइड्स 2 प्रकारचे आहेत मित्रांनो. एक आहे अल्डोज आणि दुसरा आहे कीटोज. अल्डोज आणि कीटोज आता ते डिटेलमध्ये दिलं नाही त्यांनी, परंतु तुम्हाला मी सांगू शकतो की समजा 3 कार्बनचा CHO वाला कंपाऊंड आहे, अल्डिहाइड वाला कंपाऊंड आहे, तर त्याला काय म्हणणार? अल्डो ट्रायोज. 4 असतील तर अल्डो टेट्रोज, 5 असतील तर अल्डो पेंटोज, 6 असतील तर अल्डो हेक्झोज. जसं की ग्लुकोजमध्ये एक CHO ग्रुप आहे, बाकीचे सगळे हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, तर ग्लुकोजला अल्डो हेक्झोजमध्ये क्लासिफाय केलं. तसंच जो फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला सारखा आहे, पण फ्रुक्टोजमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कीटोन ग्रुप आहे. बाकीचे सगळे हायड्रॉक्सिल दोन्हीकडे पण आहेत, पण मेन फंक्शनल ग्रुप, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप फ्रुक्टोजमध्ये कुठला आहे? CO ग्रुप आहे, कीटोन आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? कीटो हेक्झोज. तुम्हाला एक क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे की यांना कसं क्लासिफाय करणार आहे तुम्ही, तर कार्बन मोजायचे 1 2 3 आणि मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे? प्रिन्सिपल अल्डिहाइड. मग याला काय म्हणायचं? जसं आपण ग्लुकोजला अल्डो हेक्झोज म्हटलो तसं याला अल्डो ट्रायोज. बरोबर. आता याच्यामध्ये पण CHO आहे, पण किती कार्बन आहे टोटल मोजा? 1, हे 3 4 आणि हा 1 5. अल्डो पेंटोज इज द राईट आन्सर. शेवटचा 1 2 त्याच्यानंतर 3 4 5 6. सांगा, बोला लवकर. ग्रुप कोणता आहे? कीटो ग्रुप आहे, म्हणून याला काय म्हणायचं? कीटो हेक्झोज. सो यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन होता. तुम्हाला फायनल एक्झाममध्ये पण CET मध्ये पण असा क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर आपण जातोय 1 बाय 1. आता मोनोसॅकराइड्स 3 प्रकारचे दिलेले आहेत तुम्हाला टेबलमध्येच वरती. कोणते 3 दिलेत? ग्लुकोज, दुसरा फ्रुक्टोज आणि तिसरा मोनोसॅकराइडमध्ये 2च दिलेत सर. ओके नाही, मोनोसॅकराइडमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे स्ट्रक्चर्स आहेत, त्यांचेच डिटेल्स आहेत. डायसॅकराइड्स 3 दिलेले. ओके नाही, डायसॅकराइड्समध्ये कोणते 3 आहेत? स्टार्च कसा येईल डायसॅकराइडमध्ये? परीक्षा 10 दिवसावर आली तुमची. वरती टेबल दिलाय, मी वाचा म्हणतोय, सांगा म्हणतोय, तरी पण तुम्ही हेंद्रावणी करायला लागला. यू आर नॉट सिरियस अबाउट युअर स्टडीज. डायसॅकराइड्स 3 दिलेत. कोणते 3? सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. ओके नाही. ट्रायसॅकराइड्समध्ये कोण दिलाय? रॅफिनोज. आणि पुढचा टेट्रामध्ये स्टॅच्यूज, पण रॅफिनोज बद्दलचे डिटेल्स नाही आहेत सिलेबसमध्ये. त्यानंतर टेट्रासॅकराइडचे, स्टॅच्यूजचे पण डिटेल्स नाहीत, फक्त हायड्रोलिसिसमध्ये ते काय जातात एवढंच दिलं आहे. मग आपल्याला डिटेल सिलेबस कोणाकोणाचा दिला आहे? एक दिला आहे मोनोसॅकराइडचा आणि दुसरा काय दिला आहे? डायसॅकराइडचा. त्याच्यानंतर डायरेक्ट काय दिलेलं आहे?
पॉलिसॅकॅराइड्स दिलेत, त्याच्यामध्ये स्टार्च दिलं आहे, सेल्युलोज दिलं आहे, ओके नाही. सो डिटेल जे दिले ते तुमच्या फिंगर टिपवर आले पाहिजेत. पुस्तकापेक्षा महत्त्वाचं तुम्हाला माइंडमध्ये फिट आहे का तो टॉपिक, ते गरजेचं आहे. चलो, ग्लुकोज occurs in the nature free as well as in combined state. Glucose can be obtained from sucrose or starch by acid catalyzed hydrolysis. ग्लुकोज मिळवला जाऊ शकतो ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस करून. कोणाचं करायचं तर सुक्रोज किंवा स्टार्चचं. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. सुक्रोजचा फॉर्म्युला C12H22O11 plus H2O in acid hydrolysis. What does it gives? Mixture of glucose and fructose. आता ह्या दोघांना सेपरेट कसं करायचं ते खूप महत्त्वाचं. हाऊ टू सेपरेट दीज टू. दोघांना सेपरेट कसं करायचं, ह्या दोघांना सेपरेट कसं करायचं. ग्लुकोज इज सेपरेटेड. ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज बाय ॲडिंग इथेनॉल. हायलाइट करा काय ॲड करायचं त्याच्यामध्ये, इथेनॉल. ड्युरिंग कूलिंग ग्लुकोज बिंग ऑलमोस्ट इनसोल्युबल इन अल्कोहोल क्रिस्टलायझेस आउट फर्स्ट. द सोल्युशन इज फिल्टर्ड टू ऑब्टेन क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज. आता इथेनॉल ॲड केला ग्लुकोज त्याच्यात सोल्युबल नाही, त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन तो बाहेर येणार. मग फिल्टर करा, खाली सोल्युशनमध्ये फ्रुक्टोज राहील. जो फिल्टर केलेला क्रिस्टल्स आहेत ते कोणाचे राहतील, ग्लुकोजचे राहतील. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च. दुसरा काय आहे, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च. रिॲक्शनकडे लक्ष द्या. स्टार्चला आपण हायड्रोलाइज केलं. कमर्शियली ग्लुकोज इज ऑब्टेन बाय हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च बाय बॉइलिंग इट विथ द डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. कुठला ॲसिड वापरायचा आहे, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. टेम्परेचर महत्त्वाचं आहे 393 केल्विन. अँड व्हॉट इज द प्रेशर, 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. यू विल गेट व्हॉट, ग्लुकोज. सो ज्याप्रमाणे सुक्रोजपासून ग्लुकोज मिळू शकतो त्याचप्रमाणे कशापासून मिळू शकतो, स्टार्चपासून. स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. सो लेट्स सी द प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. काय काय आहेत पहा केमिकल प्रॉपर्टीज. ग्लुकोज हा अल्डोहेक्झोज आहे. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिली प्रॉपर्टी, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज वॉज फाउंड टू बी C6H12O6 ऑन द बेसिस ऑफ इट्स इलेमेंटल कॉम्पोजिशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. दुसरं जे महत्त्वाची केमिकल प्रॉपर्टी आहे, द 6 कार्बन्स इन ग्लुकोज मॉलिक्यूल फॉर्म अ स्ट्रेट चेन. दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑब्झर्वेशन. ग्लुकोज ऑन रिएक्शन विथ N-हेक्झेन ऑन प्रोलॉंग हीटिंग विथ HI. काय होतं की ग्लुकोजला जर HI सोबत हीट केलं तर मिळणारा प्रोडक्ट हा कोण असतो, N-हेक्झेन असतो. सो इथं पण 6 कार्बन आहेत, इथं पण 6 कार्बन आहेत. फक्त त्यातून कोण निघून जाणार तर HI सोबत रिॲक्ट केलं की सगळे हायड्रॉक्सिल ग्रुप निघून चाललेत. सो बेसिक कन्व्हर्जन हायड्रोकार्बन चेनमध्ये होतं आहे. याच्यावरून कन्फर्म काय झालं, ग्लुकोजमध्ये किती कार्बन आहेत, 6. तिसरी टेस्ट, ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन्स 1 कार्बोनिल ग्रुप. दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द ऑब्झर्वेशन दॅट ग्लुकोज फॉर्म्स ऑक्झाईम बाय रिॲक्शन विथ हायड्रॉक्झिलामाइन. आपण अल्डेट्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ही रिॲक्शन पाहिली होती. कोणती, चलनाच गेले बाबा, हे त्रास द्यायला. ॲडिशन एलिमिनेशन रिॲक्शन अल्डेट्स कीटोन्सच्या. One carbonyl group. This was inferred from the observation that glucose forms oxime by reaction with hydroxylamine. जर आपण हायड्रॉक्सिलामाइन सोबत रिॲक्ट केलं, अल्डेट्स कीटोनमध्ये होते का रिॲक्शन. अल्डेटला जर आपण NH2OH सोबत रिॲक्ट केलं तर याचा H2 जाणार आणि याचा O जाणार. डायरेक्ट कार्बन आणि नायट्रोजनमध्ये डबल बॉन्डिंग येणार. याला काय म्हणायचं, कोणता फंक्शनल ग्रुप आहे हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, CH डबल बॉन्ड N, इमिन. ओके नाही, इमिन तयार होतो. विसरलात का, परवा दिवशीचंच लेक्चर आहे. आता आज व्हिडिओ आहे चॅनलला, जाऊन बघा, त्याच्यात सगळं सांगितलेलं आठवतंय का, टेबल आठवतंय का तो. हायड्रॅझाईन, फिनिल हायड्रॅझाईन, 2,4-DNP, सेमी कार्बॅझाईड, ह्या सगळ्या रिॲक्शन एकच आहेत ना. मग तसाच हायड्रॉक्झिलामाइन होता, याचा H2 गेला आणि CHOचा O गेला, CH डबल बॉन्ड N झाला. इथं CHO होता ना अगोदर ग्लुकोजमध्ये, त्याचा तयार काय झाला, CH डबल बॉन्ड NOH. म्हणजेच ग्लुकोजचा काय तयार झाला, ग्लुकॉक्झाईम तयार झाला. सो याच्यावरून कन्फर्म काय झालं, कारण हायड्रॉक्झिलामाइनची जी टेस्ट आहे ती कोण दाखवतो, CO ग्रुप असणारा कंपाऊंड दाखवतो. मग CO ग्रुप कोण आहे, एकतर अल्डेट किंवा कीटोन. म्हणजे हे कन्फर्म झालं याच्यामध्ये काय, दिस वॉज इन्फर्ड. काय कन्फर्म केलं त्यांनी, ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन्स 1 कार्बोनिल ग्रुप.
ग्लुकोजमध्ये CO ग्रुप आहे हे कन्फर्म करणारी टेस्ट म्हणजे हायड्रॉक्सिलामाइनची टेस्ट. अजून कन्फर्म नाही झालं की तो अल्डिहाइड आहे का कीटोन आहे, पण हे कन्फर्म झाले की त्याच्यात CO ग्रुप आहे. कारण CO ग्रुपला डिटेक्ट करणारे हे सगळे कंपाऊंड आहेत. कोण? हायड्रॉक्सिलामाइन, फेनिलहायड्राझाईन, 2,4-DNP, सेमिकार्बाझाईड. हे जे रिएजंट आहेत ते CO ग्रुपला डिटेक्ट करतात कारण ते इमिन तयार करतात करस्पॉन्डिंग. मग हा ग्लुकॉक्झाईम तयार झाला म्हणून एक गोष्ट कन्फर्म झाली की ग्लुकोजमध्ये CO ग्रुप तर आहे. आता दुसऱ्या बाजूला HCN सोबत पण रिएक्शन केले पहा. ऑक्झाईम बाय रिएक्शन विथ हायड्रॉक्सिलामाइन अँड गिव्ह सायनोहायड्रिन ऑन रिएक्शन विथ हायड्रोजन सायनाइड. दुसरी एक रिएक्शन होती CO ग्रुपची, कोणती? ॲडिशन रिएक्शन आठवते का? अल्डिहाइड्स कीटोन्सला आपण HCN ॲड केला होता तर तयार काय झाला होता? अल्डिहाइड सायनोहायड्रिन आणि कीटोनचा कीटोन सायनोहायड्रिन. येस ऑर नो? ॲसिटल्डिहाइड सायनोहायड्रिन, ॲसिटोन सायनोहायड्रिन. टॉपिकच्या सुरुवातीलाच रिएक्शन आहेत. तुम्ही जर विसरत असाल तर मग चुकीला माफी नाही बघा, रिवाइजच करावं लागतंय. वाचा म्हणतोय मी इथं माझे 4-4 घंटे घालवले, तुम्ही घरी कमीत कमी अर्धा-पाऊण तास त्याला वाचा. ज्या गोष्टी विसरायला त्या पुन्हा पुन्हा बघा, गरजेचं आहे. नेमका क्वेश्चन त्याच्यावर येईल. जसं अल्डिहाइड कीटोन दाखवतात मग ग्लुकोज पण सायनोहायड्रिन करायला, याचा अर्थ ग्लुकोजमध्ये CO ग्रुप कन्फर्म आहे. पण आता हे कन्फर्म नाही की CO ग्रुपमध्ये तो CO ग्रुप अल्डिहाइडचा आहे का कीटोनचा आहे. ह्या टेस्टवरून नाही कन्फर्म होत. या टेस्टवरून फक्त एक गोष्ट कन्फर्म व्हायली, कोणती? कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे कन्फर्म नाही झालं. चलो, द कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज इज इन द फॉर्म ऑफ अल्डिहाइड. आता चौथी टेस्ट कुठली आहे मग? CO ग्रुप आहे तर कन्फर्म झाला हायड्रॉक्सिलामाइन आणि HCNच्या टेस्टवरून. आता काय आहे की कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडचा आहे हे कन्फर्म करायचं. मग अल्डिहाइडची स्पेसिफिक टेस्ट बघावं लागेल ना आपल्याला. कोणती टेस्ट आहे? दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द ऑब्झर्वेशन दॅट ग्लुकोज गेट्स ऑक्सिडाइज्ड टू अ 6 कार्बन मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड कॉल्ड ग्लुकॉनिक ॲसिड ऑन रिएक्शन विथ द ब्रोमिन वॉटर विच इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आता पहा इथं ब्रोमिन वॉटर वापरला आहे. ब्रोमिन वॉटरचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का की अल्डिहाइडचा जो ग्रुप आहे आणि कीटोनचा ग्रुप आहे याच्यामध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे? आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स पण पाहिलं. कोणता रिॲक्टिव्ह आहे? अल्डिहाइडचा. मग अल्डिहाइडला माइल्ड जे रिएजंट आहेत जसं की माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट अल्डिहाइडला रिॲक्ट होऊ शकतो आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन करू शकतो. ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे काय? ऑक्सिडाइज करणार. मग अल्डिहाइड्स ऑन ऑक्सिडेशन व्हॉट डज इट गिव्स? कधी अल्डिहाइडला ऑक्सिडाइज केलं तर काय मिळतं बाळांनो? कार्बोक्सिलिक ॲसिड्स मिळतात, हो की नाही? येस ऑर नो? कीटोनला ऑक्सिडाइज केलं तर कमी नंबरवाले कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतात. पण कीटोनला ऑक्सिडाइज करायला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतो, SOA लागतो. माइल्ड चालत नाही. मग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ब्रोमिन वॉटर वापरल्यानंतर पण ग्लुकोज रिॲक्ट होतो आणि त्याचा ग्लुकॉनिक ॲसिड होतो. याचा अर्थ CHO ग्रुप आहे का CO ग्रुप आहे? CHO ग्रुप आहे. कसं कन्फर्म झालं? कारण कीटोनचा CO ग्रुप माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटला दाद देत नाही आणि हा ग्लुकोज जो आहे तो ब्रोमिन वॉटर सारख्या माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटला रिस्पॉन्ड करतोय, त्याचा ग्लुकॉनिक ॲसिड बनवतोय. याच्यावरून एक गोष्ट कन्फर्म झाली की तो CO ग्रुप कोणाचा आहे? अल्डिहाइडचा. म्हणजे स्टेप बाय स्टेप चाललोय आपण. पहिल्या रिएक्शनमध्ये HIच्या हे कन्फर्म झालं की ग्लुकोजमध्ये 6 कार्बन आहेत. दुसऱ्या रिएक्शनमध्ये आपण काय कन्फर्म केलं की ग्लुकोजमध्ये CO ग्रुप आहे, हो की नाही? तो कुठला हे माहीत नव्हतं. हायड्रॉक्सिलामाइन HClच्या टेस्टवरून एक कन्फर्म झालं की ग्लुकोजमध्ये CO ग्रुप आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये आपण काय कन्फर्म केलं? हे पहिली सर सोडा, ह्याच्यामध्ये फॉर्म्युला त्याचा डिटेक्ट केला गेला. तिसरी टेस्ट रिएक्शन तिसरी जी त्याच्यामध्ये काय कन्फर्म केलं आपण की तो CO ग्रुप कोणाचा आहे? अल्डिहाइडचा आहे, कीटोनचा नाही. त्याच्यासाठी ब्रोमिन वॉटर टेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण जातोय पुढच्या टेस्टकडे की जसं ग्लुकोजमध्ये CHO ग्रुप आहे तसं ग्लुकोजमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप पण आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहेत? 5 आहेत. मग आता ह्याची टेस्ट कोणती आहे? दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द ऑब्झर्वेशन दॅट ग्लुकोज रिएक्ट्स विथ 5 मोल्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड टू फॉर्म ग्लुकोज पेंटाएसिटेट. हायलाइट करा. 5 मोल्स ऑफ ग्लुकोज पेंटाएसिटेट सोबत रिॲक्ट होतो, ॲसिटिक अनहायड्राइड सोबत रिॲक्ट होतो आणि त्याचे तयार होतात ग्लुकोज पेंटाएसिटेट. याचा अर्थ 5 ॲसिटेट ग्रुप ग्लुकोजला अटॅच होऊ शकतात. 5 मोल्स सोबत तो रिॲक्ट झाला म्हणजे ग्लुकोजमध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत बॉन्डेड टू 5 डिफरंट कार्बन ॲटम्स इन ग्लुकोज मॉलिक्यूल. ही ती रिॲक्शन आहे बघा. टोटल OH ग्रुप मोजा, हे किती आहेत? सेकंडरीवाले 4 आणि प्रायमरीवाला 5. टोटल 5 OH ग्रुप होते. मग ॲसिटेट पण किती तयार झालेत? हे COCH3 वाले किती?
4 आणि हा एक 5. 5 ॲसिटेट ग्रुप आले. सो ॲसिटेट ग्रुप अल्कोहोलला डिटेक्ट करायलेत, OH ग्रुपला डिटेक्ट करायलेत. 5 ॲसिटेट तयार झाले, याचा अर्थ ग्लुकोजमध्ये 5 कोण होते, हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत. सो एक एक फंक्शनल ग्रुप आपण ग्लुकोजचा डिटेक्ट करतोय. सो ग्लुकोज कंटेन्स व्हॉट, या टेस्टवरून काय कन्फर्म झालं, ग्लुकोजमध्ये 5 कोण आहेत, OH ग्रुप आहेत, हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत. देन कमिंग टू द टेस्ट नंबर 6, ग्लुकोज कंटेन्स 1 प्रायमरी अल्कोहोलिक CH2OH ग्रुप. आता 5 पैकी सर्वच्या सर्व अल्कोहोलिक ग्रुपचं नेचर शोधलं गेलं. सो दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑब्झर्वेशन, ग्लुकोज अँड ग्लुकोनिक ॲसिड बोथ ऑन ऑक्सिडेशन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड गिव्स द सेम डायकार्बोक्सिलिक ॲसिड कॉल्ड सॅकॅरिक ॲसिड. आता ह्या टेस्टचं इम्पॉर्टन्स काय ते पण समजून घ्या. ज्यावेळी ग्लुकोजला ऑक्सिडाइज केलं गेलं कोणामार्फत, डायल्यूट नायट्रिक ॲसिड, हायलाइट करून ठेवा, डायल्यूट नायट्रिक ॲसिड मार्फत ऑक्सिडाइज केलं गेलं तर तुम्हाला काय मिळालं, सॅकॅरिक ॲसिड. किती कार्बनवाला, 6. सॅकॅरिक ॲसिडचं वैशिष्ट्य काय, दोन्ही COH टर्मिनल एंडला आहेत आणि त्याच्यात 6 कार्बन आहेत. आता इमॅजिन करा, वरती काय होतं ग्लुकोजमध्ये, अल्डिहाइड, अल्डिहाइडचं ऑक्सिडाइज होऊन काय होणार, COH, हे तर कन्फर्म होतं. खालच्या बाजूला कोण आहे, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि डायल्यूट HNO3 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपला डायरेक्ट कन्वर्ट कशात करणार, ॲसिडमध्ये करणार. सो तो पण ग्रुप CH2OH पण कशात कन्वर्ट झाला, COOH मध्ये. इकडं पण तेच आहे. समजा ग्लुकोनिक ॲसिड आहे, CHOचा COOH झाला, त्याला पण ऑक्सिडाइज केलं तर त्याचा पण खाली COOHच व्हायला आहे. याचा अर्थ CH2OHचं कन्व्हर्जन COOH मध्ये करू शकणारा रिएजंट डायल्यूट HNO3 ज्यावेळी वापरला गेला त्यावेळी ग्लुकोजमध्ये तुम्हाला ॲसिड ग्रुप तयार झालेला दिसला. याच्यावरून एक कन्फर्म होतं की ग्लुकोजमध्ये प्रायमरी OH ग्रुप 1 आहे. कळलं, कोण आहे, प्रायमरी OH ग्रुप 1 आहे आणि प्रायमरी OH ग्रुपचाच तो COH झाला आहे. म्हणून सॅकॅरिक ॲसिड तयार होणं हे कशाचं लक्षण आहे, कशाची टेस्ट आहे, तर ग्लुकोजमध्ये एक प्रायमरी OH ग्रुप आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज शोज दॅट इट कंटेन्स 4 चिराल कार्बन ॲटम्स. आता जे आपण इथं स्ट्रक्चर काढले, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढलाय, तुम्ही बघू शकताय. स्टार कार्बन किती आहेत, स्टार म्हणजे चिराल कार्बन 4 आहेत. सो 4 कार्बन त्याच्यातले काय आहेत, मग असिमेट्रिक आहेत. 4 कार्बन असतील तर फॉर्म्युला काय, ऑप्टिकल आयसोमर्स काढायचा, 2n. व्हॉट इज दॅट n, नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स. मग 2n जर केलं तर किती ऑप्टिकल आयसोमर्स येतील त्याचे, 16. 2⁴ 16 ऑप्टिकल आयसोमर्स. हायलाइट करून ठेवा ग्लुकोजसाठी. स्टेरियो स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज देअर फॉर 1 आउट ऑफ द सेव्हरल पॉसिबल स्टेरियो स्ट्रक्चर्स ऑफ एन अल्डोहेक्सोस. 16 ऑप्टिकल आयसोमर्स आर पॉसिबल. On the basis of every elaborate chemical evidence and measurement of optical activity, various chemicals involved. एमिल फिशर, अ जर्मन नोबेल. काय गरज नाही, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, कुठं डोकं खात बसा. हां, रोटेशन महत्वाचं, याच्यावर क्वेश्चन असू शकतो. ग्लुकोज इज अन ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड अँड हॅज इट स्पेसिफिक रोटेशन अल्फा D20 इक्वल टू +52.7 करा. +52.7 म्हणजे कुठला आहे तो, डेक्स्ट्रो का लिओ, प्लस म्हणजेच डेक्स्ट्रो. ड्यू टू इट्स डेक्स्ट्रो रोटेशन ग्लुकोज इज कॉल्ड. डी रोटेशन असल्यामुळे, डेक्स्ट्रो रोटेशन असल्यामुळे त्याला डेक्स्ट्रोज पण म्हणतात, दुसरं नाव डेक्स्ट्रोज आहे. प्लस साइन दिलंय म्हणजेच डेक्स्ट्रोज. ग्लुकोज और डी ग्लुकोज. डी ग्लुकोज इज अनदर डेसिग्नेशन ऑफ ग्लुकोज विच इज मोर कॉमन. दिस डेसिग्नेशन इंडिकेट्स द कॉन्फिगरेशन ऑफ ग्लुकोज रादर दॅन द साइन ऑफ इट्स ऑप्टिकल रोटेशन. आता त्या कॅपिटल डीचा आणखी एक अर्थ आहे, तो अर्थ कुठला आहे पहा, कॅपिटल डी साठी. The prefix D or L in the name of compound indicates relative configuration of stereoisomer. It refers to particular enantiomer of glyceraldehyde has 1 chiral carbon and exists as 2 enantiomers. These are represented by 2 Fisher projection formula. आता मला तुम्हाला D आणि L सांगायचं कॅपिटल, तर याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. कॅपिटल D केव्हा लिहायचं, कोणाला आठवतंय काही, ते डेक्स्ट्रोसाठी कॅपिटल D नसते, प्लस साइन असते. प्लस साइन मायनस साइन डेक्स्ट्रो लिहो सांगते, पण कॅपिटल डी आणि कॅपिटल L हे वेगळ्याच गोष्टीसाठी.
आणि ते आहे कॉन्फिगरेशन ऑफ लोअर कायरल सेंटर. सगळ्यात लोएस्ट कायरल सेंटर जो आहे किंवा त्याच्या खालचा जो काही असेल ग्रुप तो कुठं पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा लोएस्ट कायरल, याच्यात कार्बन किती आहेत ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये आहेतच 3, त्याच्यातला एकच कार्बन असिमेट्रिक आहे आणि तोच मग लोएस्ट व्हायला हायेस्ट व्हायला. याचा OH कुणीकडे आहे ते बघायचं. लोएस्ट कायरल सेंटरचा OH जर राईटला असेल तर तो D असतो, कॅपिटल D. आणि लोएस्ट कायरल सेंटरचा OH जर लेफ्टला असेल तर तो कॅपिटल L असतो. सो हे कॉन्फिगरेशन बेस्ड आहे, ऑप्टिकल रोटेशन बेस्ड नाही. ऑप्टिकल रोटेशनसाठी हे साईन आहेत प्लस मायनस. सर ग्लिसरॉल्डिहाइडच्या ऐवजी दुसरा कुठला मॉलिक्यूल असेल तर आता बघा, दुसरा पण बघू आपण. सपोज इथं चेक करा तुम्ही, लक्ष द्या. हा कोण आहे आता ग्लुकोज. कायरल सेंटर हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. लोएस्ट कायरल कोणता आहे 5 वाला. सगळ्यात खालचा ऑप्टिकली ॲक्टिव्ह सेंटर कोणता आहे C5. त्याचा OH राईटला आहे का लेफ्टला आहे, राईटला, तर त्याला कॅपिटल D लिहायचं. जर हा OH लेफ्टला राहिला तर त्याला काय लिहायचं कॅपिटल L लिहायचं. कळलं की नाही. डेक्स्ट्रो केव्हा प्लस साईन असेल तर तो डेक्स्ट्रो, प्लस साईन असेल तर तो डेक्स्ट्रो, मायनस साईन असेल तर तो लिओ. आता हे ऑप्टिकल रोटेशन दाखवतंय, प्लस मायनस काय दाखवतंय ऑप्टिकल रोटेशन. परंतु कॅपिटल D कॅपिटल L काय दाखवतंय तर ते काय दाखवतंय तुम्हाला त्याचं कॉन्फिगरेशन, लोएस्ट कायरल सेंटरचं कॉन्फिगरेशन. जर तो उजवीकडे असेल तर आपण D लिहिणार, डावीकडे असेल तर तो आपण L लिहिणार. सर इथं कुठं दिसत नाही, तुम्हाला दाखवतो तसं, पण L वाला कुठं तरी असेलच की. आता इथं चेक करायचं आपल्याला, पहा. क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, DL असाइन करा म्हणताय. चेक करा लोएस्ट कायरल कोणता आहे. हा तर नाही, हा तर काय ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे ना. CH2 म्हणजे हायड्रोजन रिपीट झाला, म्हणजे हा कार्बन आहे. याचा OH कोणीकडे राईटला, मग याला काय लिहिणार D लिहिणार. आता इथं चेक करा 1 2 3 4 5 रायबोज आहे. हा लोएस्ट कायरल हा वाला आहे, कुणीकडे OH लेफ्टला, मग याचं काय लिहिणार L. ॲन्सरमध्ये चेक करू शकता तुम्ही. ह्याचं काय लिहिलंय पहा D आणि याचं काय लिहिलंय पहा L. सो DL कशासाठी वापरतात कळलं. लोएस्ट कायरलचा OH जर उजवीकडे असेल तर D आणि डावीकडे असेल तर L. प्लस मायनस वरून नाही. डेक्स्ट्रो लिओ कोणावरती आहे प्लस मायनस, तो डिफरन्स लक्षात ठेवायचा. चलो कमिंग टू द नेक्स्ट. यार खतरनाक झालंय हे, काय तर बिघडलंयच. Glucose is found to have 2 cyclic structures which are in equilibrium with each other through open chain structure. The ring structure of glucose is formed by reaction between formyl group of and the alcoholic group of C5. C1 आणि C5 मध्ये रिंग तयार होते. C1 आणि C5. The structure, ring structure is hemiacetal structure. आता हे खूप महत्त्वाचं आहे. The two ring structures are called, जे रिंग तयार होतात, मग 2 रिंग तयार होतात. OH वरती असणं खाली असणं, जसं आपण D आणि L साठी पाहिलं. काय पाहिलं D आणि L साठी, राईटला असेल तर D, लेफ्टला असेल तर L. तसं इथं काय येणार, आता रिंग जर तयार झाली तर अपला असेल तर वेगळा, डाऊनला असेल तर वेगळा. The two ring structures are called alpha and beta anomers of glucose and C1 is called the anomeric carbon. The ring of the cyclic structure of glucose contains 5 carbons and 1 oxygen. Thus it is a 6-membered ring. It is called Pirano structure. 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजनने रिंग बनवली, त्याला काय म्हणायचं पिरॅनो स्ट्रक्चर. आणि ग्लुकोजचा असल्यामुळे काय नाव आहे शांत बसा गेला का ओरडावं लागले मला. त्याचं नाव काय देता येईल मग ग्लुकोपिरॅनो स्ट्रक्चर. आता जे रिंग स्ट्रक्चर आहे ते हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. तुम्ही चेक करू शकता. द लोअर साइड हायलाइट करून ठेवा. द लोअर साइड ऑफ द रिंग इज कॉल्ड अल्फा साइड. रिंगची खालची बाजू अल्फा असते आणि वरची बीटा असते. परत एकदा रिपीट करतो, रिंगची खालची बाजू अल्फा असते, रिंगची वरची बाजू बीटा फॉर्म असते. आता इथं चेक करा, स्ट्रक्चर दाखवले तुम्हाला ग्लुकोपिरॅनोचे. हे पहा, C1 म्हणजे CHOच्या कार्बनचं कन्व्हर्जन झालंय. रिंग तयार होताना ते CHOH झालं CHO. सो C1 आपला एनोमेरिक कार्बन आहे. खालची साईड कोणती सांगितली तुम्हाला, खालची अल्फा आणि वरची बीटा. परत एकदा सांगा बेटा
खालची अल्फा आणि वरची बीटा. आता पहा C1चा OH ग्रुप कुठे इथं डाऊनला, म्हणजे काय अल्फाला आहे, म्हणून हा काय झाला अल्फा. येते एक लक्षात. डी कशामुळे लोएस्ट कायरल सेंटर टुवर्ड्स द राईट. त्यानंतर प्लस कशामुळे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे म्हणून. सो अल्फा डी प्लस दॅट इज डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोपिरॅनोज. आता याच्या अपोजिट असेल बीटावाला. तुम्ही पहा C1चा OH कुठं आहे आपला, म्हणजे कुठल्या साईडला आहे बीटा, म्हणून इथं बीटा लिहिलं आहे. लोएस्ट कॉन्फिगरेशन ते राईटलाच आहे, प्लस डेक्स्ट्रो रोटेटरी. सो दोन फॉर्म तयार झाले मग हॅवर्थ प्रोजेक्शनमध्ये. कोणते दोन, एक अल्फा आणि दुसरा बीटा. रेड्युसिंग नेचर ऑफ ग्लुकोज. Hemiacetal group of glucopyranose structure is a potential aldehyde group. It imparts reducing properties to glucose. Thus, glucose gives positive Toulon's test and positive Felling's test. Highlight करा. aldehyde group असल्यामुळे aldehydeच्या ज्या मेजर पॉप्युलर टेस्ट आहेत कुठल्या दोन, टुलन्स आणि फेलिंग्स टेस्ट, ते दाखवतो ग्लुकोज. त्याच्यानंतर फ्रुक्टोज कडे जाऊया आपण. जसा ग्लुकोज आहे तसा दुसरा मॉलिक्यूल कोणता आहे, मोनोसॅकराइड फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचं रोटेशन सांगा, हायलाइट करा. -92.4. मायनसचा अर्थ काय, लिओ रोटेटरी. सो अल्फा हायड्रॉक्सी कीटो कंपाउंड फ्रुक्टोज इज अ रेड्युसिंग शुगर. इन फ्री स्टेट इट एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ फ्रुक्टोपिरानोज अँड फ्रुक्टोफ्युरॅनोज. इन कंबाईन्ड स्टेट फ्रुक्टोज इज फाउंड इन द फॉर्म ऑफ फ्रुक्टोफ्युरॅनोज. त्याचं नाव काय तयार होईल, रिंग स्ट्रक्चर झालं तर फ्रुक्टोफ्युरॅनोज. जसं ग्लुकोजचं ग्लुकोपिरॅनोज आहे तसं फ्रुक्टोजचं फ्रुक्टोफ्युरॅनोज होतं, फ्युरॅन लाईक स्ट्रक्चर. रिंग किती मेंबर्ड आहे, ग्लुकोजची किती होती 5 कार्बन आणि 6 ऑक्सिजन, तसं याचे किती असेल 5 मेंबर्ड आहे. हायलाइट करून ठेवा, रिंग इज 5 मेंबर्ड. रिंग इज 5 मेंबर्ड, 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे. हे पहा फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर दाखवलंय. टोटल 6 कार्बन पैकी 2 नंबरला कोण आहे, कीटो ग्रुप आहे. त्याच्यानंतर असिमेट्रिक सेंटर किती आहेत फ्रुक्टोजमध्ये, ग्लुकोजमध्ये किती होते 4, फ्रुक्टोजमध्ये किती आहेत, फ्रुक्टोजमध्ये किती आहेत 3. सो फ्रुक्टोजमध्ये 3च असिमेट्रिक सेंटर आहेत. त्याच्यानंतर जे पण रिंग फॉर्मेशन आहे ग्लुकोजमध्ये कितीचं होतं, C1 आहे C5. याच्यात कितीचं आहे 2 नंबरच्या कार्बनपासून टर्न झाला आहे हा. सो C2 अँड C5 रिंग फॉर्मेशन. त्यानंतर अल्फा डी वगैरे सगळं माहीत झालं तुम्हाला. तर अल्फा कधी लोअर साइड अल्फा आणि अपर साइड चेक करा. 2 नंबरला CO ग्रुप होता ना, तो ॲनोमेरिक कार्बन आहे. फ्रुक्टोजचा ॲनोमेरिक कार्बन C2 आहे हा. डाऊनला OH असेल तर तो काय झाला अल्फा, अपला असेल तर तो बीटा. सो 2 प्रकार आहेत त्याचे, अल्फा डी लिओ रोटेटरी फ्रुक्टोफ्युरॅनोज, बीटा डी लिओ रोटेटरी फ्रुक्टोफ्युरॅनोज. आता बघा ग्लुकोजला आपण प्लस साईन लिहिलं होतं दोन्ही वेळा, अल्फा असो की बीटा असो. का, कारण ग्लुकोजचं रोटेशन काय होतं +52.7 प्लस होतं, म्हणून ते प्लस प्लस साईन लिहिलं. फ्रुक्टोजच्या बाबतीत तो लिओ रोटेटरी ऑलरेडी त्याचं किती आहे -92, किती आहे -92.4 आहे. त्याच्यामुळे साईन आपण अल्फा असू द्या बीटा असू द्या काय केलेलं आहे साईनच्या बाबतीत लिओ रोटेटरीच आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे ते दूर होऊ शकते. जेवढा मायक्रो लेवलला जाऊन आपण अभ्यास करू तेवढं कन्सेप्टचं क्लिअरन्स होतं. आता हे कदाचित तुमचं बोर्डाच्या अगोदर झालं पण नसेल, पण किमान CETला तर घटलं ना ते, किंवा ह्याचा अर्थ हा होतो. मायनस साईन का द्यायचं, ऑलरेडी ते -92.4 आहे. नॅचरली फ्रुक्टोज हा कसा आहे लिओ रोटेटरी, नॅचरली ग्लुकोज हा कसा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी. चलो आता जातोय आपण, मोनोसॅकराइड झाले 2 आहेत ग्लुकोज फ्रुक्टोज. तसं डायसॅकराइड्स किती दिलेत 3. कोणते 3 आहेत, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. बघा डायसॅकराइड्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड युनिट्स.
with the dilute acid or specific enzyme. The two monosaccharide units are linked together by a ether oxide linkage. Highlight करा. Ether oxide linkage. O linkage ज्याला आपण glycosidic linkage म्हणतो. This linkage is also known as glycosidic linkage. Glycosidic linkage तयार कधी होतं तर by the removal of water molecule. दोन हायड्रॉक्सिल ग्रुपच्या रिएक्शन मध्ये वॉटर मॉलिक्यूल जर एलिमिनेट झाला तर ते तयार होते. आता इथं तुम्ही चेक करू शकता, वरचा कोण आहे ग्लुकोज, खालचा कोण आहे फ्रुक्टोज. तुम्ही पहा इथं पण OH होता, इथं पण OH होता, कारण हा बीटा फॉर्म आहे तर वरती OH असेल, हा अल्फा फॉर्म आहे तर खाली OH असेल. दोन्ही OH ची रिएक्शन आहे, त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. बघा OH प्लस OH, एक ऑक्सिजन दिसायला आहे, मग गायब कोण आहे H2O. H2O म्हणजे कोण निघून गेला वॉटर. सो ज्यावेळी ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार व्हायचा मित्रांनो त्यावेळी काय आहे, त्यावेळी काय आहे बोला, ग्लायकोसायडिक लिंकेज तयार होले. सो बाय द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल ग्लायकोसायडिक लिंकेज इज फॉर्म्ड. चलो नेक्स्ट. आता हेच या फॉर्म मध्ये पण दाखवू शकतो आपण. ही डायग्राम काय ही डायग्राम काय एकच आहे. सुक्रोज नॅचरली कसा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, किती प्लस 66.5 डिग्री. ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट ऍसिड और एन एन्झाइम कॉल्ड इन्व्हर्टेज. सुक्रोजला हायड्रोलिसिस जर केलं तर मात्र त्याचं रोटेशनच बदलायला. कारण का, जर तुम्ही सुक्रोज नॅचरली जर बघितलं तर डेक्स्ट्रो रोटेटरी प्लस 66.5, हायड्रोलाइज केलं तर काय होते पहा. सिन्स द लिओ रोटेशन ऑफ फ्रुक्टोज इज मायनस 92.4. आता ज्यावेळी आपण सुक्रोजला हायड्रोलाइज करतो तर सुक्रोजचं बेसिकली काय प्लस 66.5 म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, पण हायड्रोलाइज केल्यानंतर दोन शुगर तयार व्हायलेत. कोण दोन मोनोसॅकराइड आहेत, पहिला ग्लुकोज. ग्लुकोजचं नॅचरल काय प्लस 0.7 आणि फ्रुक्टोजचं नॅचरल काय, दोघांना ॲड करा, शिल्लक राहणारा नंबर काय असेल मायनस राहील. म्हणून ओव्हरऑल जर तुम्हाला दिसलं रोटेशन तर ते कुठं दिसेल मायनस दिसेल. पण नॅचरली तो कसा होता हायड्रोलिसिसच्या बिफोर प्लस होता, डेक्स्ट्रो होता. हायड्रोलिसिस केल्यानंतर काय व्हायला लिओ व्हायला, म्हणून त्याला इन्व्हर्टेज म्हणतात. Why sucrose is called as inverted sugar? The reason behind that is whenever it gets hydrolyzed it forms a mixture of glucose and fructose. As glucose is naturally dextrorotatory and fructose is naturally leo-rotatory, the leo rotation is quite greater. Leo rotation कसा आहे जास्त आहे कोणापेक्षा डेक्स्ट्रोरोटेशन पेक्षा. मग ओव्हरऑल रिझल्ट काय असेल इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज and the product is called invert sugar. The structure of sucrose contains glycosidic linkage between कोणाकोणामध्ये C1 and C2. C1 कोणाचा ग्लुकोजचा आणि C2 कोणाचा फ्रुक्टोजचा. Since the potential aldehyde and ketone groups both the monosaccharide units are involved in the formation of the glycosidic bond, sucrose is non-reducing sugar. आता रेड्युसिंग केव्हा म्हणायचं नॉन रेड्युसिंग केव्हा म्हणायचं ह्याचं एक पर्टिक्युलर रिझन आहे. जर दोन्ही अल्डेहाइड आणि कीटोनिक ग्रुप हे पहा इथं दाखवलेले, याच्या C1 ला कोण होता अल्डेहाइड, याच्या C2 ला कोण होता कीटोन. दोघं पण कशात एंगेज आहेत ग्लायकोसायडिक बॉन्ड मध्ये. जर दोन्ही ग्रुप जे की पोटेन्शियल फंक्शनल ग्रुप आहे ते जर ग्लायकोसायडिक बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व असतील तर ती शुगर नॉन रेड्युसिंग शुगर होते, कारण ते दोन्ही फंक्शनल ग्रुप ग्लायकोसायडिक बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळं त्याचं रिडक्शन त्या ग्रुपचं होऊ शकत नाही. म्हणून सुक्रोजला आपण काय म्हणतो नॉन रेड्युसिंग शुगर. दुसरी डायसॅकराइड सांगा माल्टोज. फॉर्म्युला तोच येणार, सुक्रोजचाच फॉर्म्युला येणार पण स्ट्रक्चर मध्ये बदल असणार. C12H22O11 is a disaccharide made up of D glucose. जसा सुक्रोज हा फ्रुक्टोज आणि ग्लुकोज पासून बनला होता तसं माल्टोज हा फक्त कशाने बनलाय ग्लुकोजने बनलाय. जर त्याला हायड्रोलाइज केलं तर दोघं पण काय मिळतील ग्लुकोजच मिळतील. बिटवीन C1 ऑफ वन ग्लुकोज रिंग अँड C4 ऑफ अनदर. सो ग्लायकोसायडिक बॉन्ड काय झाला याच्यातला, जसा सुक्रोजचा बॉन्ड होता C1 अँड C2 तसा याचा C1 ऑफ वन ग्लुकोज अँड C4 ऑफ अनदर ग्लुकोज. म्हणून ग्लायकोसायडिक बॉन्ड 1,4 आहे. अल्फा 1,4 म्हणजेच माल्टोज मधला.
इथं तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलंय बघा माल्टोज. एकाचा कोण आहे, एकाचा कोण आहे C1, दुसऱ्याचा कोण आहे C4. आता पहा C1 ला अल्डिहाइड ग्रुप असतो हे कन्फर्म आहे. मग ह्या पण ग्लुकोजचा C1 लाच आहे, ह्या पण ग्लुकोजचा C1 ला आहे. पण एकाचा अल्डिहाइड ग्रुप आहे, दुसऱ्याचा आहे का? C4 ला अल्डिहाइड आहे का? याचा नाही. त्याचा कुठे आहे? C1 ला. मग तो फ्री आहे ना. मग माल्टोजला जर आपण रेड्युसिंग टेस्टला पुढे नेलं तर हा रेड्युसिंग टेस्ट दाखवेल, पॉझिटिव्ह दाखवेल. याचा अर्थ माल्टोज हा रेड्युसिंग शुगर आहे. सुक्रोज हा नॉन रेड्युसिंग शुगर आहे. कशामुळे? सुक्रोजचे दोन्ही फंक्शनल ग्रुप जे आहेत फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे ते एंगेज आहेत ग्लायकोसायडिक लिंकेजमध्ये. तसं याचं नाही. याचा एकच अल्डिहाइड ग्रुप एंगेज आहे. C4 आहे का? C4 अल्डिहाइड ग्रुप आहे का? तो नाही. त्याचा एनोमेरिक इकडे आहे ना, तो फ्री आहे. तो ग्लायकोसायडिकमध्ये आहे का? नाही. म्हणून मग माल्टोज कोण आहे? रेड्युसिंग शुगर. सुक्रोज नॉन रेड्युसिंग शुगर. डिफरन्स कळायला का? ते कळणं गरजेचं आहे. सो सुक्रोज इज, हे पहा, सुक्रोज इज नॉन रेड्युसिंग शुगर बट माल्टोज इज रेड्युसिंग शुगर, कारण हा फ्री आहे C1 वाला. तिसरा जो आहे तो लॅक्टोज. लॅक्टोजचा पण फॉर्म्युला मित्रांनो तोच राहणार. आयसोमर्स आहेत हे एकमेकांचे. C12H22O11. कशात प्रेझेंट असतो लॅक्टोज? मिल्कमध्ये. कोणत्या मोनोसॅकराइड पासून तयार होतो? डी गॅलॅक्टोज अँड डी ग्लुकोज. एक गॅलॅक्टोज आहे, दुसरा ग्लुकोज आहे. ग्लायकोसायडिक लिंकेज कुठं आहे पहा? गॅलॅक्टोजचा बेटा डी गॅलॅक्टोजचा C1 आणि C4 कोणाचा आहे? ग्लुकोजचा. इथं चेक करू शकता तुम्ही. पहा C1 कोणाचा आहे? गॅलॅक्टोज. आणि C4 कोणाचा आहे? ग्लुकोजचा. C1 फ्री आहे का नाही? आहे. ग्लुकोजचा C1 फ्री आहे म्हणजे रेड्युसिंग का नॉन रेड्युसिंग? रेड्युसिंग. म्हणून हा सुद्धा कोण आहे? लॅक्टोज सुद्धा कोण आहे? रेड्युसिंग शुगर आहे. लक्षात ठेवा, रेड्युसिंग शुगर आहे. देन कमिंग टू द नेक्स्ट कार्बोहायड्रेट. कुठला आहे? पॉलीसॅकराइड्स. पॉलीसॅकराइड्समध्ये खास करून दोघं जण आहेत. कोणते दोन आहेत? सेल्युलोज अँड ग्लायकोजन आर द मोस्ट कॉमन नॅचरल पॉलीसॅकराइड्स. Starch is a storage carbohydrate of plants and important nutrient for humans and other animals. Cellulose is the main constituent of cell wall, plant and bacterial cells. It is also main constituent of wood and cotton. Glycogen constitutes the storage carbohydrate of animals and is present in liver, muscles and brain. It is also found in the yeast and fungi. कोण कुठं सापडतो त्याचा सोर्स दिलाय तुम्हाला. आता पहा, स्टार्चचं डिव्हिजन दोन मॉलिक्युल्स मध्ये होतं. स्टार्च जो डिवाइड झालाय तो दोन प्रकारामध्ये. त्याचा पहिला पार्ट कुठला आहे? अमायलोज. आणि दुसरा अमायलोपेक्टिन. अमायलोज किती आहे? 15 ते 20. अमायलोपेक्टिन किती आहे? 80 ते 85. अमायलोज कसा आहे? वॉटर सोल्युबल. अमायलोपेक्टिन कसा आहे? वॉटर इनसोल्युबल. कोणामध्ये किती मॉलिक्युल्स आहेत ते पहा. ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स विथ आयोडीन तयार करतो, सोल्युबल इन वॉटर आहे. इट कंटेन्स 200 to 1000 अल्फा ग्लुकोजिनेट्स लिंक्ड बाय 1,4. लिंकेज कोणता आहे? 1,4. हायलाइट करा. ग्लायकोसायडिक लिंकेज इज अमायलोज 1,4. अमायलोपेक्टिन वॉटर सोल्युबल, वॉटर इनसोल्युबल आहे. कंपोनेंट ऑफ स्टार्च विच फॉर्म्स ब्ल्यू व्हायलेट कलर्ड कॉम्प्लेक्स विथ आयोडीन. याचा कुठला तयार होत होता? ब्ल्यू कलर्ड. आणि याचा ब्ल्यू व्हायलेट आहे. इट इज ब्रांच चेन पॉलीसॅकराइड. अमायलोज कसा आहे? स्ट्रेट चेन. अमायलोपेक्टिन कसा आहे? ब्रांच्ड चेन. इट इज ब्रांच चेन. इन अमायलोपेक्टिन चेन्स आर फाउंड बाय 1,4. इथं पण 1,4 आहे, इथं पण 1,4 आहे. बिटवीन अल्फा ग्लुकोजिनेट्स. वेर ॲज ब्रँचेस मध्ये मात्र 1,4 नाही. अमायलोपेक्टिनच्या ब्रँचेसमध्ये किती आहे? 1,6. हे लक्षात ठेवा. स्ट्रक्चरकडे जाऊ आपण. स्ट्रक्चर बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, अमायलोज कसा आहे? स्ट्रेट चेन. अमायलोज कसा आहे? वॉटर सोल्युबल. अमायलोज किती % आहे? अमायलोज मध्ये साधारणतः किती मॉलिक्युलची चेन आहे? ठीक आहे. अमायलोज आयोडीन सोबत कुठला कलर्ड कॉम्प्लेक्स करतो? ओके. अमायलोज मध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज कसा आहे? दिसतंय इथं 1,4. अमायलोपेक्टिन कसा आहे? ब्रँच्ड चेन. अमायलोपेक्टिन मध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज किती आहेत? दोन प्रकारचे. विदिन चेन कसे आहेत? 1,4. आणि विदिन ब्रँच कसे आहेत? 1,6. ओके नाही.
सो ब्रँच्ड पार्ट आहे तो स्टार्चचा. वॉटर इनसोल्युबल का सोल्युबल? इनसोल्युबल. देन कमिंग टू द नेक्स्ट पॉलिसॅकराइड दॅट इज सेल्युलोज. सेल्युलोज इज स्ट्रेट चेन पॉलिसॅकराइड ऑफ बीटा ग्लुकोजिनेट. हायलाइट करा, बीटा ग्लुकोजिनेट. कशाने बनलाय सेल्युलोज? बीटा ग्लुकोजिनेट. ग्लायकोसाइडिक लिंकेज सांगा, बीटा 1,4. ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणता आहे? बीटा 1,4. Hydrolysis of cellulose requires use of concentrated strong acids at high temperature and pressure. This implies that beta 1,4 glycosidic bond is very strong and is difficult to hydrolyze. Highlight करा. सेल्युलोजला जर हायड्रोलाइज करायचं असेल तर स्ट्रॉंग ॲसिड लागतात, स्ट्रॉंग ॲसिड लागतात, नाहीतर तो हायड्रोलाइज होत नाही. याच्यावरून एक कन्फर्म झालं, बीटा 1,4 हे अल्फा 1,4 पेक्षा जास्त कसं आहे? स्ट्रॉंग आहे. ह्युमन्स डू नॉट हॅव एन्झाइम्स विच कॅन हायड्रोलाइज दिस लिंकेज. अजून एक महत्त्वाची गोष्ट, माणसामध्ये सेल्युलोजला ब्रेक करायचे जे पण एन्झाईम्स आहेत ते नाही आहेत, त्यामुळे ह्युमन्स कॅन नॉट डायजेस्ट सेल्युलोज. म्हणून आपण गवत खात नाही, पचत नाही. हेन्स सेल्युलोज कॅन नॉट बी डायजेस्टेड बाय ह्युमन बीइंग्स. इट सर्व्स ॲज द फायब्रस कंटेंट ऑफ फूड युजफुल फॉर बॉवेल मुवमेंट. आता जरी ते डायजेशनमध्ये नसेल तरी पण तुम्ही बघा, पालेभाज्या खाता का नाही? फायबर कंटेंट आहे त्याच्यात. फायबर आहे म्हणजे सेल्युलोज आहे, पण ते बॉवेल मुवमेंटसाठी आपल्या डायजेशनला सोपं बनवण्यासाठी युजफुलच आहे, जरी ते आपल्याला डायजेस्टिबल नसेल तरी पण. इथं दाखवले तुम्हाला सेल्युलोजचं स्ट्रक्चर. बीटा 1,4 लिंकेज आहे, ग्लुकोजच आहे. सेल्युलोज हा पॉलिसॅकराइड आहे जो की प्लांट सेलमध्ये आहे, बॅक्टेरियल सेलचा सेल वॉलचा पार्ट आहे. तिसरा जो पॉलिसॅकराइड आहे तो कुठला आहे? ग्लायकोजन. ग्लायकोजन हॅज इट स्ट्रक्चर सिमिलर टू दॅट ऑफ अमायलोपेक्टिन. आता ग्लायकोजनच्या स्ट्रक्चरला वेगळी डायग्राम नाही, डायरेक्ट ही डायग्राम म्हणजेच कोण आहे? ग्लायकोजनचं स्ट्रक्चर आहे ते. ग्लायकोजनचं मेन फक्त लक्षात ठेवायचं काय? ग्लायकोजन हॅज इट स्ट्रक्चर सिमिलर टू दॅट ऑफ अमायलोपेक्टिन बट इट इज हायली ब्रँच. अमायलोपेक्टिन पेक्षा सुद्धा कसा आहे तो? जास्त ब्रँच्ड आहे. चलो कुठपर्यंत आले बायोमॉलिक्युल्समध्ये? एक फिनिश केलं आपण बरोबर. कार्बोहायड्रेट्स, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅकराइड्स, ग्लुकोज, फ्रुक्टोज, टेस्ट फॉर ग्लुकोज, ऑप्टिकल आइसोमेरिझम इन ग्लुकोज, DL configuration of glucose, ring structure of glucose, स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. डायसॅकराइड्स मध्ये कोण आहेत? सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. पॉलिसॅकराइड्स मध्ये स्टार्च, ग्लायकोजन. ओके नाही? सो मला वाटतं बायोमॉलिक्युल्समध्ये हाच सगळ्यात मोठा बायोमॉलिक्युल आहे, जास्त कंटेंट याचाच आहे बरोबर. कारण मोनोसॅकराइड्स आहेत, डायसॅकराइड्स आहेत आणि नंतर पॉलिसॅकराइड. प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल आणि प्रत्येक मॉलिक्युलचे डिटेल्स दिलेले आहेत. कोणामध्ये कोणतं ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे, त्यानंतर ॲनोमॅरिक कार्बन्स काय आहेत, कोणाची पोझिशन कुठं आहे, अप डाऊन. एकतर फॅन चालू आहेत आणि वरून बडबड. फॅन चालू ठेवा किंवा तुम्ही बोला, कुठलं तरी एक होईल. शांत बसा, आता 1 तासभर शांत बसा. दुसरा बायोमॉलिक्यूल आहे या टॉपिकचा कुठला? प्रोटीन्स. सो ज्याप्रमाणे कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीसाठी, स्ट्रक्चर ऑफ बॉडीसाठी हेल्प करतात, त्याचप्रमाणे दुसरा बायोमॉलिक्यूल आहे तो प्रोटीन्स. प्रोटीन्स तर आपल्या बॉडीचा मेन कन्स्टिट्युएंट पार्ट आहे, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. त्यामुळं कुठली पण लिव्हिंग बॉडी बनताना प्रोटीन हा चीफ कन्स्टिट्युएंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ज्याच्याद्वारे कोणतीही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी बनते. नाव दे हॅव रिकॉल क्वेश्चन्स फॉर ऑल ऑफ यू. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ रिएक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड विथ अमोनिया? आता साहजिकच ॲसिटिक ॲसिड हा ॲसिड आहे, अमोनिया हा बेस आहे म्हटल्यानंतर प्रॉडक्ट हा सॉल्ट येणार. कुठला येईल? अमोनियम ॲसिटेट येईल. सो द आन्सर इज अमोनियम ॲसिटेट.
मग स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये लिहा किंवा कुठल्याही फॉर्ममध्ये लिहा, तो असा तयार होईल. ठीक आहे. त्यानंतर राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ एन मेथिल ॲसेटामाइड. आता हे अमाइन्स टॉपिक तुम्हाला झाला आहे म्हणल्यानंतर हे आन्सर्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. एन मेथिल ॲसेटामाइड म्हणजे काय, तर ऑलरेडी काय असणार आहे, ॲसेटामाइड तर पार्ट आहेच, पण NH2च्या ऐवजी काय करायचं, एक मेथिल ग्रुप टाकून द्यायचं, म्हणजे सबस्टिट्यूटेड ॲसेटामाइड झाला. व्हॉट इज द नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप इन दिस कंपाऊंड. सो याच्यातला जो फंक्शनल ग्रुप आहे CONH, त्याला काय म्हणतात, तर त्याला अमाइड ग्रुप असंच म्हणतात. काय म्हणतो आपण, अमाइड ग्रुप CONH. आणि तेच लिंकेज आपण इथं पेप्टाइड लिंकेज म्हणून पण वापरणार, कारण नॅचरली ऑकरिंग प्रोटीन्समध्ये हाच फंक्शनल ग्रुप आढळतो. व्हॉट आर द नायट्रोजनस न्यूट्रियंट्स इन ह्युमन डाएट. आपल्या डाएटमध्ये आपण जे पण काही अन्नपदार्थ खातो त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेनिंग न्यूट्रियंट जे आहेत ते कुठले आहेत, तर नायट्रोजन कंटेनिंग न्यूट्रियंट्स म्हटलं की कोण आहे, प्रोटीन्स. मग कुठल्या कुठल्या अन्नपदार्थामध्ये प्रोटीन्स आहेत, नावं सांगा. प्रोटीन कंटेनिंग डाएट, कशा कशामध्ये प्रोटीन्स आहेत, बोला. तुम्हाला माहीत तर पाहिजे, तुम्ही जे जेवण करता त्याच्यातून नेमकं मध्ये काय चाललंय, आपल्या बॉडीची ग्रोथ होते आपण जेवण केल्यानंतर, हो की नाही. मग जे अन्नपदार्थ खातो त्याच्यात माहिती पाहिजे ना, कार्बोहायड्रेट्स आहेत का, प्रोटीन्स आहेत का, लिपिड्स आहेत, फॅट्स आहेत, किंवा जे पण काही खातो त्याच्यामध्ये विटॅमिन्स कुठले आहेत हे माहिती पाहिजे. मोकार खायचं नाही. आता काही खाता असताना माहीत तर असावं त्याच्यामध्ये. चपाती खातोय म्हणजे काय खातोय आपण, काय त्याच्यामध्ये स्टार्च आहे, हो की नाही. सो कार्बोहायड्रेट्स आहेत, येस ऑर नो. तसं प्रोटीनचा सोर्स काय आहे, तर जेवढ्या प्रकारच्या डाळी आहेत, पल्सेस, हो की नाही. तूर डाळ सांगा, मग मूग डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, कुठल्या पण डाळी घ्या, ऑल टाईप्स ऑफ पल्सेस दे कंटेन व्हॉट, प्रोटीन्स. अजून काय आहे, मिल्कमध्ये काय आहे, मिल्क इज ऑल्सो सोर्स ऑफ प्रोटीन्स, ऑल्सो अ सोर्स ऑफ शुगर, लॅक्टोज शुगर. प्रोटीनसाठी अजून कुठले सोर्सेस आहेत, नॉनव्हेजमध्ये सांगा, फिशेस, हो की नाही. अजून विटॅमिनसाठीचे सोर्सेस सांगा, विटॅमिन. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ विटॅमिन्स, ऑल टाईप्स ऑफ सिट्रस फ्रूट्स, सगळ्या प्रकारचे जे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये काय आहेत, विटॅमिन्स आहेत. सो आपल्याला माहिती पाहिजे की जे पण डाएट आहे त्याच्यामध्ये नेमकं काय कन्स्टिट्युएंट आहे. व्हॉट आर वी आर गोइंग टू इनटेक टू प्रपोर्शनेट ग्रोथ ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीची जर व्यवस्थित वाढ व्हायची असेल, ग्रोथ व्हायची असेल, तर आपण डाएटमध्ये काय काय ठेवलं पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं. आपल्याला काय आवडतं आहे याच्यापेक्षा आपल्या बॉडीला कशाची गरज आहे, हो की नाही, ते महत्त्वाचं आहे. वॉन्ट्स अँड नीड हे ज्याला डिफरन्शिएट करता आलं ते माणूस पुढे जातो आयुष्यात. तुमच्यासाठी फायदेशीर आहे जे अभ्यास करायला येते, कारण 70, 80, 90% विद्यार्थी जर डायव्हर्ट असतील तर आपल्याला कॉम्पिटिशनला 10%च लोक आहेत ना. मग ह्या 10% लोकांना बीट करणं चांगलं आहे. सगळ्यांनी CETचा फॉर्म भरला म्हणजे काय सगळेच अभ्यास करायला असा थोडाच भाग आहे. त्यातले 80-90% लोक हेंद्रे आहेत ना, ते त्यांच्या वॉन्ट्सच्या मागं आहेत. आपण कशाच्या मागं पळायचं, नीडच्या. इज इट क्लिअर. सो नीड्समध्ये तसं बॉडीची पण गरज आहे, बॉडीला काय पाहिजे ते पण महत्त्वाचं आहे. डाएटमध्ये आपल्या काय असायला पाहिजे, दॅट इज नीड ऑफ आवर बॉडी. आणि आपल्याला गरज नसताना पण आपण बऱ्याच गोष्टी खातो, कारण ती इच्छा आहे, जिभेची चव पूर्ण करायची आपल्याला, म्हणून आहे. सो प्रोटीन्स आर द फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल्स ऑफ ॲनिमल बॉडीज. Proteins in the form of enzymes play prime role in all physiological reactions. The name protein is derived from the Greek word proteos, which means primary or of prime importance. Prime importance म्हणजे अतिशय महत्त्वाचा बायोमॉलिक्यूल. Nutritional sources of proteins are milk, pulses, nuts, fish, meat, etc. Chemically, proteins are polyamides, which are high molecular weight polymers. The monomer units are called as अल्फा अमायनो ॲसिड्स. लागले बिघडायला अल्फा अमायनो ॲसिड्स. सो प्रोटीनमध्ये जे लिंकेज आहे मित्रांनो ते आहे अमाइड लिंकेज, म्हणून प्रोटीन्सला पॉली अमाइड्स असं देखील म्हणतात आणि त्यालाच अल्फा अमायनो ॲसिड्सने ते लिंकेज तयार होतं. सो प्रोटीनचं बेसिक युनिट काय, प्रोटीन्स बनतात कशाने, तर अल्फा अमायनो ॲसिड्सने बनतात. प्रोटीन्स ऑन कम्प्लीट हायड्रोलिसिस गिव्स राईज टू अ मिक्सचर ऑफ अल्फा अमायनो ॲसिड्स.
Alpha amino acids are carboxylic acids having an amino group bonded to the alpha carbon, that is the carbon next to carboxylic carbon. So alpha amino acid चं स्ट्रक्चर तुम्हाला इथं दाखवलं मित्रांनो. हे जनरल रिप्रेझेंटेशन होतं कार्बोक्सिलिक ॲसिडचं. त्याच्यातला जो अल्फा कार्बन आहे त्याचा एक हायड्रोजन NH2 ने रिप्लेस केला आहे. सो COOH च्या जवळचा कार्बन म्हणजे काय झाला अल्फा कार्बन, आणि त्याचा एक H रिप्लेस केला NH2 ने, म्हणून याला नाव काय आलं मग अल्फा अमायनो ॲसिड. आता या अल्फा अमायनो ॲसिडमध्ये R ग्रुप हा वेगवेगळा असू शकतो. R ग्रुप बदलला की अमायनो ॲसिडचा टाईप बदलतो. रिमेनिंग जो पार्ट आहे तो सेमच राहतो. हा जो पार्ट आहे तो बदलणार नाही. प्रत्येक ॲसिडला हा फिक्स आहे COOH NH2H. मग बदलणार कोण आहे फक्त R ग्रुप बदलणार आहे. R ग्रुप बदलला की अमायनो ॲसिड बदलतो. सो अल्फा कार्बन इन ऑल द अल्फा अमायनो ॲसिड्स इज कायरल. हे पण खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या अल्फा अमायनो ॲसिडमध्ये तुम्ही जर स्ट्रक्चर चेक केला तर हा अल्फा कार्बन आहे, तो एका बाजूला COH ला, दुसऱ्याला NH2, तिसऱ्याला H आणि चौथ्याला R ग्रुप. म्हणजे 4 वेगवेगळ्या साईडला 4 वेगवेगळ्या ग्रुप्सला अटॅच आहे. म्हणजे तो कोण आहे चिराल कार्बन आहे. परंतु एक असा अमायनो ॲसिड आहे जो की त्याच्यातला कार्बन हा कायरल नाही आहे, चिराल नाही आहे. तो कार्बन कोणता आहे ग्लायसिन मधला. सो ग्लायसिन मध्ये चिराल कार्बन नाही. हे एक्सेप्शनल झालं म्हणजे क्वेश्चन याच्यावर येणार. विच अल्फा अमायनो ॲसिड डू नॉट कंटेन द चिराल कार्बन. असा क्वेश्चन आला तर तुमचा आन्सर काय असेल ग्लायसिन असेल. बाकी 20 अमायनो ॲसिड्स आहेत. अल्फा अमायनो ॲसिड्स एकूण 20 आहेत. त्याच्यापैकी एक अमायनो ॲसिड ज्याच्यामध्ये चिराल कार्बन नाही. इट इज फाउंड दॅट अल्फा कार्बन इन अल्फा अमायनो ॲसिड्स ऑब्टेन बाय हायड्रोलिसिस इन प्रोटीन्स हॅज यल कॉन्फिगरेशन. हे पण महत्त्वाचं आहे. जे पण अल्फा अमायनो ॲसिड आहेत त्यांचं जे कॉन्फिगरेशन आहे ते यल कॉन्फिगरेशन आहे. यल म्हणजे काय, त्यांचा जो चिराल कार्बन आहे त्याचा जो OH आहे तो कुठल्या बाजूला असतो, डाव्या की उजव्या, डाव्या बाजूला असला पाहिजे, हो की नाही. तो जर डाव्या बाजूला असेल तर सगळ्या अल्फा अमायनो ॲसिडचं कॉन्फिगरेशन यल कॉन्फिगरेशन असेल. द यल अल्फा अमायनो ॲसिड्स आर रिप्रेझेंटेड बाय द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ॲज शोन इन द फिगर 14.14. इथं तर दाखवलं नाही. चलो आता हा यल अल्फा अमायनो ॲसिड म्हटलेलं आहे. मग आता तुम्ही जर विचार केला इथं तर यल कॉन्फिगरेशन कशावरून ठरायलं आहे. OH ग्रुप आहे का याच्यामध्ये, नाही आहे. चिराल कार्बनला कोणता फंक्शनल ग्रुप आहे NH2. म्हणजे NH2 डावीकडं आहे का उजवीकडं आहे त्याच्यानुसार त्याचं कॉन्फिगरेशन. आता सध्या NH2 कुठल्या बाजूला आहे, कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, हो की नाही. सो लेफ्ट साईडला असल्यामुळे याचं कॉन्फिगरेशन काय लिहिलं आपण यल. कार्बोहायड्रेट्समध्ये जे यल किंवा डी कॉन्फिगरेशन DL कॉन्फिगरेशन होतं ते कोणाच्या बेसिसवर होतं OHच्या. प्रोटीन्समध्ये जे DL कॉन्फिगरेशन आहे ते कोणाच्या आधारावरती आहे NH2च्या. तर तो जो फरक आहे तो लक्षात ठेवा. द सिम्बॉल R इन द स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमायनो ॲसिड रिप्रेझेंट्स द साइड चेन अँड मे कंटेन ॲडिशनल फंक्शनल ग्रुप्स. इफ R कंटेन्स कार्बोक्सिलिक ग्रुप द अमायनो ॲसिड इज ॲसिडिक अमायनो ॲसिड. आता पहा ऑलरेडी एक COH ग्रुप आहे, दुसरा NH2 ग्रुप आहे. अमायनो ॲसिड्समध्ये ऑलरेडी काय आहे, एक कार्बोक्सिलिक ग्रुप फिक्स आहे आणि दुसरा NH2 ग्रुप फिक्स आहे. म्हणजे एक ॲसिडिक ग्रुप आहे आणि एक NH2 ग्रुप म्हणजे बेसिक ग्रुप आहे. ऑलरेडी अल्फा अमायनो ॲसिडमध्ये एक ॲसिडिक ग्रुप आहे आणि एक बेसिक ग्रुप आहे. मग सध्या हा कुठलाही पर्टिक्युलर अल्फा अमायनो ॲसिड नाही, याला काही नाव देता येत नाही. हे जनरल रिप्रेझेंटेशन आहे. जसं अल्कोहोलचं जनरल रिप्रेझेंटेशन काय ROH, अल्किल हॅलाइड्स RX, अल्डिहाइड्स RCHO, कीटोन्स RCOR, ॲसिड RCOH, अमाइन RNH2. त्या पद्धतीने अल्फा अमायनो ॲसिड RCHNH2COH आणि अल्फा पोझिशनला कोण आहे NH2 आहे. सो दिस इज अल्फा अमायनो ॲसिड. मग हे जनरल रिप्रेझेंटेशन झालं. पण एकूण किती अमायनो ॲसिड आहेत असे 20 आहेत. ते 20 अल्फा अमायनो ॲसिड बनले कसे, तर हा R ग्रुप प्रत्येक वेळी वेगवेगळा असणार. R ग्रुप बदलला की अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर बदललं आणि त्याचं नाव पण बदललं. म्हणून मग R ग्रुप तुम्ही काय जोडता त्याच्यानुसार अल्फा अमायनो ॲसिडची नाव आहेत. तर तो टेबल इथं दिलेला आहे तुम्हाला. आता R ग्रुप कोणता आहे त्याच्यानुसार अल्फा अमायनो ॲसिडचं नेचर आणि क्लासिफिकेशन 3 टाईपमध्ये होतं आहे. देअर आर 3 टाईप्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड्स. पहिला कोणता प्रकार आहे
न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स. न्यूट्रल म्हणजे काय? आर ग्रुपमध्ये कुठलाही ॲसिडिक किंवा बेसिक फंक्शनल ग्रुप अटॅच नसणार आहे जास्तीचा, जेणेकरून की त्याला प्रॉब्लेम येईल. कशाला? पहिली जी न्यूट्रलिटी आहे याच्यामध्ये एक कोण आहे? हा जो ग्रुप आहे तो कोणता आहे? बेसिक. आणि हा जो आहे तो कोणता आहे? ॲसिडिक. सो ओव्हरऑल सध्या एक बेसिक ग्रुप आहे, एक ॲसिडिक ग्रुप आहे, त्यामुळे न्यूट्रल कंडिशनमध्ये येतो. आता आर ग्रुपमध्ये जर तुम्ही असा एखादा आर ग्रुप घेतला त्याच्यामध्ये COH आला तर COH हा पण आहे आणि तो पण आहे, किती होतील? 2. मग तो अल्फा अमायनो ॲसिड काय झाला? ॲसिडिक झाला, कारण बेसिक एकच राहिला. इथं एक COH आणि ह्याच्यात एक COH, याचा अर्थ नेचर काय झालं? ॲसिडिक. समजा आर ग्रुपमध्ये NH2 आला, NH2 NH किंवा नायट्रोजन टर्शरी कुठला पण घ्या, बेसिक ग्रुप जर याच्यामध्ये आला तर हा एक बेसिक आणि याच्यातला एक बेसिक, किती व्हायले? 2. पण ॲसिडिक किती आहे? एकच. त्यामुळे मग तो अल्फा अमायनो ॲसिड काय झाला? बेसिक झाला. सो अल्फा अमायनो ॲसिडचं जे क्लासिफिकेशन आहे, न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स, ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड्स आणि तिसरा प्रकार बेसिक अल्फा अमायनो ॲसिड्स, ते जे झालेले ते या बेसिसवर झालेले. आता पहा, पहिला आहे ग्लायसिन. आर ग्रुप काय टाका म्हणतंय? H. जर तुम्ही आर ग्रुप H टाकला, तिथे आरच्या ठिकाणी H टाकला तर हा काय झालाय? बघा, CH2, CHच्या ऐवजी CH2 घेतला, हा NH2 आणि हा COH. सो हे स्ट्रक्चर झालं कोणाचं? ग्लायसिनचं. आता ग्लायसिनमध्ये हा कार्बन सुद्धा कायरल नाही, त्याचं कारण काय? 2 ठिकाणी कोण आला? हायड्रोजन. त्याच्यामुळे एकही कार्बन याच्यामध्ये कायरल नाही, 2च कार्बन आहेत, त्याच्यातला एकही कार्बन कायरल नाही. सो एक्सेप्शनमध्ये लक्षात ठेवा, ऑफ ऑल द 20 अल्फा अमायनो ॲसिड्स, ग्लायसिन इज द अल्फा अमायनो ॲसिड विच डू नॉट कंटेन चिरल कार्बन इन इट. आता जर दुसरा अल्फा अमायनो ॲसिड बघितला आपण तर आर ग्रुपच्या ठिकाणी काय टाका म्हणतंय? CH3 ग्रुप. CH3 टाकला तर तो अल्फा अमायनो ॲसिड असा बनेल, CH3 CH NH2 COH. आता बघा, न्यूट्रलिटी डिस्टर्ब झाली का याची? ॲसिडिक ग्रुप एक आहे, बेसिक ग्रुप एक आहे. सो अल्नाईनमध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसायलंय की एक ॲसिडिक एक बेसिक, म्हणजे ओव्हरऑल तो काय? न्यूट्रल आहे, ओके नाही? सो असे किती आर ग्रुप आहेत? व्हॅलिनला आयसोप्रोपिल ग्रुप टाका म्हणताय, त्याच्यात आहे का ॲसिडिक बेसिक ग्रुप? नाही, म्हणजे न्यूट्रल मेंटेन आहे. ल्युसिनला कोणता आहे? 1 2 3 4 आयसोब्युटिल ग्रुप टाका म्हणताय. आयसोल्युसिनला CH3 CH2 CH, परत साईडला मेथिल ग्रुप आणि त्याला परत पुढचा अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर. सो इथं तुम्ही चेक करू शकताय की कुठेही डिस्टर्बन्स येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी अरेंज करायले. आता ॲस्पार्जिन कुठला फंक्शनल ग्रुप आहे? NH2 CO CH2 जोडायचं, ठीक आहे. पुढचा ग्लुटामाइन, सेरिन, थ्रिओनाइन, सिस्टीन, मेथिओनाइन, फेनिलअलनाइन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन, प्रोलिन. हे सगळे जर आर ग्रुप आपण कनेक्ट करत गेलो तर समोरचे जे अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत ह्या सगळ्यांचं कॅटेगरायझेशन काय आहे? न्यूट्रल. ओके. आता तुम्हाला याच्यापैकी एखाद्या अल्फा अमायनो ॲसिडच्या स्ट्रक्चरवर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे सगळ्यात अवघड पार्ट हा आहे की तुम्हाला आर ग्रुप पाठ करायला लागते, कारण कुठल्या अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर विचारतील गॅरंटी नाही. दुसरी कॅटेगरी आहे ॲसिडिकमध्ये. ॲसिडिकमध्ये बघा फिक्स एक COH ग्रुप यायच लागला, त्यामुळे COH ग्रुपची संख्या बेसिकपेक्षा जास्त व्हायली, त्यामुळे ते ॲसिडिक असतील. ॲसिडिक मात्र 2च आहेत, कोणते? ॲस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटामिक ॲसिड. बेसिकमध्ये 3 आहेत, लायसिन, आर्जिनाइन, हिस्टिडीन. लायसिन, आर्जिनाइन, हिस्टिडीन. सो हे 3 आणि 2 किती व्हायले? 5. आणि हे वरचे किती आहेत न्यूट्रलवाले? 15. एकूण किती अल्फा अमायनो ॲसिड आहेत प्रोटीन बनवणारे? 20. आता हे जे 20 आहेत याच्यातले 20चे 20 आपल्याला आपल्या बॉडीमध्ये तयार होतात असे नाही. याच्यातले असे काही अल्फा अमायनो ॲसिड आहेत जे आपल्या बॉडीमध्ये तयारच होत नाहीत, परंतु आपल्याला प्रोटीन्स बनवण्यासाठी हे आवश्यक पण आहे. म्हणून मग अल्फा अमायनो ॲसिड जे की प्रोटीन्स बनवण्यासाठी आवश्यक आहेत, आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी आवश्यक आहेत, पण आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, तर ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतील. मग बाहेरून कुठून घ्यायचे? तर बाहेरचा जे प्रोटीन सोर्स आहे, मग प्लांट ओरिजिन असू द्या किंवा ॲनिमल ओरिजिन असू द्या, ज्याच्यात प्रोटीन आहेत ते डाएट आपल्याला घ्यावं लागेल. इज दॅट क्लिअर? सो सेकंड क्लासिफिकेशन काय आहे? ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल झालं.
दुसरं क्लासिफिकेशन असं आहे, 10 alpha amino acids from this list cannot be synthesized in human body and have to be obtained through the diet. These are called as essential alpha amino acids and are marked with asterisk. asterisk मार्क केलेले हे अल्फा अमिनो ॲसिड आहेत जे की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, मग बाहेरून घ्यावे लागतील. मग त्यासाठी तुम्हाला कुठलं ना कुठलं डाएट फॉलो करावं लागेल ज्याच्यातून तुम्हाला हे प्रोटीन्स मिळतील आणि ते प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये गेले की त्याचं हायड्रोलिसिस होईल. प्रोटीनचं हायड्रोलिसिस झालं की काय मिळतं हे तुम्हाला माहिती आहे. प्रोटीन ज्याच्यापासून बनलं ते मिळणार. ते कोण आहे तर अल्फा अमिनो ॲसिड. सो जे अल्फा अमिनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतील. मग ज्यांच्या डोक्यावर स्टार दिसतंय ते अल्फा अमिनो ॲसिड आपल्या बॉडीसाठी काय झाले आवश्यक झाले, कारण ते तयार होत नाहीत. बॉडीमध्ये जे तयार होत नाहीत ते इसेन्शियल झाले आणि जे बॉडीमध्ये तयार होतात त्याच्यासाठी आपल्याला जेवण करायची गरज नाही, ते ऑलरेडी बॉडीमध्ये तयार होतात म्हणून ते नॉन इसेन्शियल झाले. सो जे घरात आहे त्याची गरज नाही ना म्हणून ते नॉन इसेन्शियल, पण जे नाही आणि आवश्यक आहे बॉडी ग्रोथसाठी ते इसेन्शियल झाले. सो स्टारवाले बघा, हिस्टिडीन इसेन्शियल, आर्जिनाइन इसेन्शियल, लायसिन इसेन्शियल, ट्रिप्टोफॅन इसेन्शियल, फेनिललाइन, मेथिओनाइन, थ्रिओनाइन, आयसोल्युसिन, ल्युसिन, व्हॅलिन हे जे अल्फा अमिनो ॲसिड्स आहेत हे कुठल्या लिस्टमध्ये टाकलेले इसेन्शियल अल्फा अमिनो ॲसिड. आणि ज्यांच्या डोक्यावरती स्टार नाही ते सर्व अल्फा अमिनो ॲसिड काय होत असतील आपल्या बॉडीमध्ये तयार होत असणार आहे, त्यामुळे ते नॉन इसेन्शियल अल्फा अमिनो ॲसिड्स झाले. द ट्रिप्टोफॅन अँड हिस्टिडीन हॅव द स्ट्रक्चर्स. आता पहिला जो अल्फा अमिनो ॲसिड आहे थोडंसं इथं क्रॉस करू आपण. ट्रिप्टोफॅन तुम्ही इथं बघू शकताय. ट्रिप्टोफॅनमध्ये तुम्हाला बेसिक ग्रुप किती दिसायले पहा. हे NH2 एक, हा NH एक, ठीक आहे 2 झाले. आणि ॲसिडिकमध्ये एकच आहे. मग हा ॲसिडिक असेल, बेसिक असेल का न्यूट्रल असेल. जे फंक्शनल ग्रुप जास्त आहेत तिकडे त्याचं नेचर जाईल. जास्त कोणते आहेत बेसिक, म्हणून हा बेसिकमध्ये जाणार. त्याच्यानंतर हिस्टिडीन चेक करा. हिस्टिडीनसाठी NH2 NH N कुठं जाईल हा बोला पटकन. हिस्टिडीन कुठं आहे बेसिकमध्ये, पण कसा गेला स्ट्रक्चरवरून पण तुम्हाला लक्षात ठेवता येईल की जास्तीत जास्त फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये बेसिकचे आहेत म्हणून, कारण हेच न्यूट्रल करणार एकमेकाला. हे दोन एक्स्ट्रा राहायला लागले ना. इथला पण लोन पेअर बघा 1 2 3 बॉन्ड म्हणजे लोन पेअर फ्री आहे. याचा पण लोन पेअर 1 2 3 म्हणजे फ्री आहे. लोन पेअर डोनेट करू शकतो म्हणजे बेसिक नेचर. ज्यावेळी लोन पेअर एंगेज असेल तर त्याचं बेसिक नेचर नसेल, पण इथं फ्री आहे याचा अर्थ हे दोन्ही बेसिक फंक्शनल ग्रुप ॲक्टिव्ह आहेत. कंपेअर द मॉलिक्युलर मासेस ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स अँड एक्सप्लेन ऑब्झर्व्ड मेल्टिंग पॉईंट्स. मॉलिक्युलर मास कंपेअर करा तिन्हीचे, पहिला दुसरा तिसरा. आता पहिल्यामध्ये कोण आहे अल्फा अमिनो ॲसिड आहे, दुसऱ्यामध्ये कोण आहे प्लेन अमाइन आहे आणि तिसऱ्यामध्ये कोण आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे. तिघांचे मॉलिक्युलर मासेस 89 87 88 म्हणजे जवळपास कसे आहेत सेम आहेत. मेल्टिंग पॉईंट तिघांचा चेक करा सांगा. अल्फा अमिनो ॲसिड 293.5. जो कुठला अमाइन आहे पेंटिल अमाइन आहे कोणता तरी त्याचा किती आहे -55. आता जर मेल्टिंग पॉईंट -55 आहे तर ते कुठल्या स्टेटमध्ये अवेलेबल असतील ते सांगा. जसं याचा मेल्टिंग पॉईंट 293 आहे. 293 म्हणजे साधारणतः किती डिग्री 73 नंतर 83 93 म्हणजे 20-22 डिग्री. तर हा सध्या सॉलिड स्टेटला असू शकतो का. कुठल्या स्टेटला असेल रूम टेम्परेचरला. सॉलिड लिक्विड का गॅस विचार तर करता आला पाहिजे तुम्हाला. टेम्परेचरवरून ठरवा ना. हा कुठल्या स्टेटमध्ये असेल हा कुठल्या स्टेटमध्ये असेल विचार करा. त्याचे जे मेल्टिंग पॉईंट आहेत त्याच्यावरून तुम्हाला त्याचा स्टेट आयडेंटिफाय करता येऊ शकतो. एक्सप्लेन करा म्हणलंय तुम्ही त्याचा डेटा लिहू शकता. अल्फा अमिनो ॲसिड्स आर हाय मेल्टिंग वॉटर सोल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड्स. झालं उत्तर आलं त्याचं. काय उपयोग आता कसे आहेत ते सॉलिड्स. अनलाइक सिंपल अमाइन्स आर कार्बॉक्सिलिक ॲसिड दिस प्रॉपर्टीज आर ड्यू टू पेक्युलियर स्ट्रक्चर कॉल्ड झिटर आयन. यांच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे एक ॲसिडिक ग्रुप आणि एक फंक्शनल बेसिक ग्रुप असल्यामुळे ते झिटर आयन तयार करतात.
Proton transfer from acidic group to basic group of alpha amino acid forms a salt which is a dipolar ion called zwitter ion. Amino acids can exist in different forms depending upon the pH of the aqueous solution in which it is dissolved. हे तुम्हाला झ्विटर आयनचं स्ट्रक्चर दाखवलंय. प्लस मायनस येणार कारण इकडचा प्रोटॉन काय झालाय, सॉरी इकडचा प्रोटॉन काय झाला, इकडे आलाय, NH3 प्लस झाला, COO मायनस झाला. एकाच वेळी जर दोन्ही चार्जेस असतील प्लस मायनस तर तो आयन काय असतो, झ्विटर आयन असतो. आता पहा NH3 प्लस असून सुद्धा इकडे COH आहे, याचा pH काय दाखवला, काय दाखवलं pH, हा pH लेस दॅन 2. मग pH लेस दॅन 2 असेल तर हा काय झाला, ॲसिडिक. कसा ॲसिडिक झाला, कारण ह्याची बेसिसिटी गायब आहे ना, ह्याला ऑलरेडी प्रोटॉन आहे. मी पहिलंच म्हणलं प्रोटॉन एक्स्ट्राचा आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग लोन पेअर कुठं फ्री आहे, मग एक्स्ट्रा ग्रुप कोणता झाला, ॲसिडिक. अशा वेळी ह्या झ्विटर आयनमध्ये तुम्हाला एकच फक्त +1 चार्ज आहे, तर त्याचा pH लेस दॅन 2 म्हणजे तो ॲसिडिक असेल. आता इथे विचार करा, इथं प्लस पण आहे मायनस पण आहे, नो नेट चार्ज म्हणताय, कारण काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना. मग न्यूट्रल झाला तर pH कुठं असतो, 6 ते 7च्या रेंजमध्ये, म्हणजे जवळपास 7च्या घरामध्ये असला पाहिजे. त्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकताय NH2 न्यूट्रल दिसायला लागला पण COO मायनस दिसायला आहे. सो एक्स्ट्रा चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आहे, ओके नाही. सो ओव्हरऑल मायनस चार्ज, pH इज ग्रेटर दॅन 10, 10 पेक्षा जास्त आहे म्हणजे नेचर कसं असेल, बेसिक असेल. नेचर इज बेसिक, कारण इथं तर प्रोटॉन नाही आहे द्यायला पण ह्याचा लोन पेअर तर आहे, म्हणजे हा बेसिक अमायनो ॲसिड म्हणून काम करणार. At the physiological pH of 7.4, neutral alpha amino acids are primarily in their zwitter ionic forms. On the other hand, at this pH, acidic alpha amino acids exist as anion. Acidic जे आहेत ते anionic form मध्ये राहतात. Basic जे आहेत ते basic, while the basic alpha amino acid exist as cation. So कोण cation form मध्ये राहतो, कोण anion form मध्ये राहतो ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. पेप्सिनचा काय रोल आहे, एन्झाईम आहे एक पेप्सिन. डू यू नो द रोल ऑफ एन्झाईम पेप्सिन, पेप्सिनचा रोल काय आहे असा क्वेश्चन विचारलाय. काय रोल आहे सांगा, झालेले पाठीमाग. रोल ऑफ पेप्सिन, इनिशियल अँड फायनल प्रोडक्ट्स ऑफ डायजेशन ऑफ प्रोटीन्स. ओके चलो. Proteins are known to break down into peptides in stomach and duodenum under the influence of enzymes pepsin. So प्रोटीनचा हायड्रोलिसिस करण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणारा एन्झाईम म्हणजे कोण आहे, पेप्सिन. रोल इन द हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन्स लक्षात ठेवा. वन ऑफ देम विच इज सिक्रेटेड बाय स्टमक. Polypeptides are further broken down into alpha amino acids. This implies that proteins are formed by connecting alpha amino acids to each other. The bond that connects alpha amino acids to each other is called peptide bond. What is peptide bond? The bond which connects two different alpha amino acids to each other. त्याला काय म्हणायचं, पेप्टाइड बॉन्ड. एक्झाम्पल दाखवलेलं आहे तुम्हाला. लिंकिंग अ मॉलिक्यूल ऑफ ग्लायसिन विथ दॅट ऑफ अल्नाइन. एक मॉलिक्यूल आहे ग्लायसिनचा, दुसरा आहे अल्नाइनचा. ह्या दोघांना कनेक्ट केलं, एक ॲसिड ग्रुप एक बेसिक ग्रुप एकत्रित आले तर लिंकेज तयार काय झालं, CONH अमाइड लिंकेज झाला ॲसिड बेसिकमुळे. आणि जे CONH लिंकेज आहे त्याला कुठला बॉन्ड म्हणतात, CONH लिंकेजला काय म्हणतात, पेप्टाइड बॉन्ड. सो इट इज पेप्टाइड बॉन्ड. दिस रिझल्ट्स इन एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ डायपेप्टाइड कॉल्ड ग्लायसल अल्नाइन. हे जे स्ट्रक्चर आहे याला नाव काय, ग्लायसल अल्नाइन. आणि CONH कसा तयार झाला तर काय होणार, एक OH जाणार आणि एक H जाणार. म्हणजेच कोण चाललंय, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाल्यानंतर डायपेप्टाइड तयार होतो किंवा पॉलिपेप्टाइड तयार होतो. इट कॅन बी सीन दॅट पेप्टाइड बॉन्ड और पेप्टाइड लिंकेज इज सेम ॲज व्हॉट इज डिस्क्राइब्ड ॲज सेकंडरी अमाइड. तुम्हाला मी मगाशीच दाखवलं, सुरुवातीलाच क्वेश्चन दिला होता त्यांनी, N मेथिल ॲसेटामाइडचं स्ट्रक्चर विचारलं त्यांनी, तर तो सेकंडरी अमाइड होता ना, त्याच्यामध्ये CONH लिंकेज येतं, यालाच पेप्टाइड लिंकेज म्हणतो आपण.
An alpha amino acid with dipeptide would result in the formation of combination of third molecule of an alpha amino acid with dipeptide. ऑलरेडी एक डायपेप्टाइड झाला आहे, तुम्ही जर त्याला नवीन एक अल्फा अमिनो ॲसिड जोडला तर तो काय तयार करेल? ट्रायपेप्टाइड. सो ट्रायपेप्टाइड मध्ये किती CONH लिंकेज असतील? 1 2 3. डायपेप्टाइड मध्ये किती असते बॉन्ड? CONH एकच असते. पेप्टाइड बॉन्ड एक असते. 2 अल्फा अमिनो ॲसिड जोडले आपण त्याला डायपेप्टाइड म्हणतो, पण 2 मध्ये एक CONH झाला ना. हे बघा, इकडचा एक अल्फा अमिनो ॲसिड आणि इकडचा एक अल्फा अमिनो ॲसिड, 2 अल्फा अमिनो ॲसिड एकत्रित आले की एक पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. 3 अल्फा अमिनो ॲसिड एकत्रित आले की 2 4 3 10 9 50 49. सो पेप्टाइड लिंकेज जेवढे अल्फा अमिनो ॲसिड आहेत त्याच्या काय घ्यायचा? -1 घ्यायचा. सो अमिनो ॲसिडची संख्या n असेल तर पेप्टाइड बॉन्ड काय करायचा? n-1 करायचं. If n is the number of alpha amino acid, how will you find that? How many peptide bonds are there? The formula is n-1. असं जर म्हटलं 51 alpha amino acids are there in the peptide bond structure. So how many peptide linkages are there? 51 ला 50. Is that clear? So peptide linkages तयार होताना अल्फा अमिनो ॲसिड पेक्षा 1 ने कमी घ्या. आता पहा, एक प्रोटीन आहे, एक पॉलीपेप्टाइड आहे आणि त्याला हायड्रोलाइज केलं. हायड्रोलाइज केल्यानंतर 56 अल्फा अमिनो ॲसिड मिळतात, तर पेप्टाइड लिंकेजेस किती असतील? 56 अल्फा अमिनो ॲसिड मिळाले तर पेप्टाइड लिंकेजेस किती असतील? किती असतील? 55. कारण हायड्रोलाइज केल्यानंतर जे काही लिंकेजेस आहेत ते पण मिळतील. आता मला सांगा, लिंकेजेस जर 55 आहेत तर अमिनो ॲसिड 56 आहेत. याचा रिव्हर्स क्वेश्चन पण होऊ शकतो. कसा होऊ शकेल तो? देर आर 39 पेप्टाइड बॉन्ड्स इन द पॉलीपेप्टाइड. हाऊ मेनी पेप्टाइड बॉन्ड्स आर देअर? 39. सो हाऊ मेनी अल्फा अमिनो ॲसिड्स आर देअर? 40. जर पेप्टाइड बॉन्ड दिलेत किती आहेत? पेप्टाइड लिंकेजेस एवढे एवढे आहेत आणि तुम्हाला विचारले की अमिनो ॲसिड्स किती आहेत तर +1 करायचं. हाच फॉर्म्युला काय करायचा? इन्व्हर्ट करायचा. अमिनो ॲसिड विचारले तर +1 आणि पेप्टाइड लिंकेजेस विचारले तर -1. सिंपल आहे. सिमिलरली लिंकिंग ऑफ 4 5 और 6 अल्फा अमिनो ॲसिड्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ, हे पहा 4 ला किती तयार व्हायले? टेट्रा, पेंटा, हेक्सापेप्टाइड. आता याच्यामध्ये तुम्हाला अल्फा अमिनो ॲसिड कनेक्टिव्हिटी चेक करायची. आता किती पण क्वेश्चन्स याचे तयार होऊ शकतात, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही चेक करा. राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ डायपेप्टाइड फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ कार्बॉक्सिल ग्रुप ऑफ अल्नाइन अँड अमायनो ग्रुप ऑफ ग्लायसिन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्ही काढायचा आणि नाव पण तुम्हाला द्यायचं. काय नाव येऊ शकते त्याचं? पहिला कुठला आहे? अल्नाइन एक आहे आणि दुसरा कुठला आहे? ग्लायसिन आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आहे तर तयार करायचं स्ट्रक्चर. ग्लायसिन घ्यायचा, अल्नाइन घ्यायचा, दोघांना कंबाईन करायचं. इन दिस डायपेप्टाइड सेम ॲज ग्लायसल अल्नाइन और इट्स स्ट्रक्चरल आयसोमर. आता पहा, अगोदर आपण वरती काय घेतलं होतं? सुरुवातीला कोण होतं? ग्लायसिन. त्याचा कोण वापरलाय? COH. आणि अल्नाइन त्याचा कोण वापरलाय? NH2. आता ते उलट करा म्हणाले. उलट काय? अगोदर अल्नाइन घ्यायचा म्हणजे त्याचा कोण वापरणार? COH. आणि परत ग्लायसिन घ्यायचा म्हणजे त्याचा कोण वापरायचा? NH2. मग आता हे स्ट्रक्चर सेम असेल का डिफरंट असेल? जस्ट इमॅजिन वेदर इट इज सेम ऑर डिफरंट. याचा COH घ्या आणि याचा NH2 घ्या. ते क्वेश्चन विचारला त्यांनी तुम्हाला. इज दिस डायपेप्टाइड सेम ॲज ग्लायसल अल्नाइन ऑर इट्स स्ट्रक्चरल आयसोमर? ते सेम असेल स्ट्रक्चर का डिफरंट असेल असं विचार. ते काढल्यावर तुम्हाला कळेल. When the number of alpha amino acids linked by peptide bonds is more than 10, the products are called polypeptide. जर अल्फा अमिनो ॲसिडची संख्या 10 पेक्षा जास्त झाली तर त्याला पॉलीपेप्टाइड म्हणायचं. The CHR units linked by peptide bonds are referred to as amino acid residues. CHR जो ग्रुप आहे त्याला काय म्हणायचं? अमायनो ॲसिड रेसिड्यूज. हायलाइट करून ठेवा. Proteins are polypeptides having more than 100 amino acid residues linked by peptide bonds. It may be, however, noted that distinction between proteins and polypeptides is not sharp. असे किती पाहिजे तुम्हाला लिंकेजेस? जवळपास प्रोटीन म्हणण्यासाठी पॉलीपेप्टाइडला प्रोटीन म्हणायचं असेल तर किती लिंकेजेस पाहिजेत? किती अमायनो ॲसिड रेसिड्यूज पाहिजेत? कमीत कमी
पॉलीपेप्टाईडला प्रोटीन म्हणण्यासाठी किती पाहिजेत? दिलंय तिथं. किती पाहिजेत? प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स हॅव्हिंग मोर दॅन 100 अमायनो ॲसिड रेसिड्यूज. असे किती युनिट पाहिजेत CHR वाले? 100 पाहिजेत. जवळपास कमीत कमी 100 पाहिजेत, तर तो प्रोटीन म्हटला जातो. इट मे बी हावेवर नोटेड द डिस्टिंक्शन बिटवीन प्रोटीन्स अँड पॉलीपेप्टाइड्स इज नॉट शार्प. द टू एंड्स ऑफ पॉलीपेप्टाइड चेन्स ऑफ प्रोटीन्स आर नॉट आयडेंटिकल. एका बाजूला बेसिक आहे, दुसऱ्या बाजूला कोण आहे? ॲसिडिक. त्याच्यामुळं ते एंड वेगवेगळे आहेत. द एंड हॅव्हिंग द फ्री कार्बॉक्सिल ग्रुप इज कॉल्ड C टर्मिनल. सो ॲसिडिक ग्रुप जिकडे बाजूला आहे त्याला काय म्हणायचं? C टर्मिनल. अँड द एंड हॅव्हिंग फ्री अमायनो ग्रुप इज कॉल्ड ॲज N टर्मिनल. ज्या बाजूला NH2 ग्रुप आहे त्याला N टर्मिनल म्हणायचं. N टर्मिनल. हे पहा, in the dipeptide glycol alanine glycine residue is N terminal and alanine residue is C terminal. आता तेच जर तुम्ही इन्व्हर्ट केलं, अगोदर अल्नाइन घेतला नंतर ग्लायसिन घेतला, तर ते टर्मिनल चेंज होतील ना. C टर्मिनल वेगळ्या ॲसिडचं राहील, N टर्मिनल वेगळ्या ॲसिडचं राहील. तो फरक निर्माण होणार. म्हणूनच त्यांनी तसा क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. टाइप्स ऑफ प्रोटीन्स किती प्रकारचे? पहिला ग्लोब्युलर प्रोटीन्स. Molecules of globular proteins have spherical shape, results from coiling around the polypeptide chain of protein. Globular proteins are usually soluble in water. So तिन्ही वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. ग्लोब्युलर प्रोटीन, स्पेरिकल शेप. कशापासून रिझल्ट होतात? द कॉइलिंग ऑफ द प्रोटीन मॉलिक्युल्स. ग्लोब्युलर प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर. सो स्पेरिकल इन शेप, सोल्युबल इन वॉटर, ह्याच्यावर तर क्वेश्चन्स आलेले आहेत. एक्झाम्पलमध्ये कोण कोण आले पहा. इन्सुलिन, एग अल्ब्युमिन, सीरम अल्ब्युमिन, legumelin. These are the proteins present in the pulses. So all these are globular proteins. Then second is fibrous proteins. Molecules of fibrous proteins have elongated rod like shape. जसा ग्लोब्युलरचा कसा होता? स्पेरिकल. तसा फायब्रसचा कसा आहे? रॉड लाईक शेप आहे. This shape is the result of holding the polypeptide chains of protein parallel to each other. Hydrogen bonds and disulfide bonds are the responsible for this shape. सगळ्यात महत्त्वाचं हायलाइट करून ठेवा. हायड्रोजन बॉन्डिंग आहे, डायसल्फाइड लिंकेज आहे फायब्रस प्रोटीन्समध्ये. फायब्रस प्रोटीन्स इनसोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये विरघळत नाहीत. एक्झाम्पल्स, कोणतं एक्झाम्पल आहे फायब्रस प्रोटीन्सचं? केरॅटिन. केरॅटिन कुठं असतो? प्रेझेंट इन द हेअर. नेल, वूल. नेल म्हणजे नख, वूल म्हणजे लोकर, हेअर्स तर तुम्हाला माहिती आहेत. ह्या सगळ्यांचा चीफ कन्स्टिट्युएंट कोण आहे? केरॅटिन, जो की फायब्रस प्रोटीन आहे. मायोसिन, प्रोटीन ऑफ मसल्स. ॲक्टिन, मायोसिन फिलामेंट्स, बायोच्या लोकांना माहिती असेल. स्लायडिंग फिलामेंट थिअरी जी आहे मसलच्या मुवमेंटच्या रिलेटेड, त्याच्यामध्ये हा प्रोटीनचा रोल महत्त्वाचा आहे. द शेप्स ऑफ प्रोटीन मॉलिक्युल्स आर द 4 लेवल रिझल्ट स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आपण 4 डिफरंट स्टेप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हरायटी ऑफ फंक्शन्स इन ऑर्गॅनिझम. प्रोटीन्स ऑफ हेअर, muscles, skin gives shape to the structure, while enzymes are proteins which catalyze physiological reactions. आपल्या बॉडीमध्ये ज्या पण बायोकेमिकल प्रोसेसेस घडत आहेत, फिजिओलॉजिकल प्रोसेसेस घडत आहेत, सेल्युलर रिॲक्शन्स घडत आहेत, ह्या सगळ्या रिॲक्शनला एन्झाईम कॅटलाइज करेल. मग एन्झाईम्स कोण आहेत? हे एन्झाईम्स कोण आहेत? ऑल एन्झाईम्स आर व्हॉट? ऑल एन्झाईम्स दे आर व्हॉट? प्रोटीन्स. ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. मग आपल्या बॉडीच्या सगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस कंट्रोल करण्यामागं हात कुणाचा आहे? प्रोटीन्सचाच. कारण एन्झाईम्स हे बेसिकली कोण आहेत? सगळे प्रोटीन्स. सो which catalyze physiological reactions. These diverse functions of proteins can be understood by studying the 4 level structure of proteins. मग 4 level structure कोणत्या प्रोटीनचं? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये काय येतं पहा. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स इज द सिक्वेन्स ऑफ कन्स्टिट्युएंट अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स. सिम्पली CONH बॉन्ड जे तयार होतात ती लेवल जे आहे त्याला म्हणायचं प्रायमरी स्ट्रक्चर. Any change in the sequence of amino acid residues results in a different protein. Primary structure of protein is represented by writing the 3 letter symbols of alpha amino acid residues as per their sequence in the concerned protein. इथं तुम्हाला दाखवले बघा. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते प्रायमरी स्ट्रक्चर झालं. सिम्पली अल्फा अमिनो ॲसिड कनेक्ट केलेले त्याला. हे पहा, जेवढे CONH बॉन्ड आहेत त्याच्यानुसार अल्फा अमिनो ॲसिडची संख्या वाढवून धरायची. आता इथं किती आहे? हे पहिला, हे दुसरा, हे तिसरा, 3 तर दिसायलेत. मग ह्या 3ला कनेक्ट करण्यासाठी किती अल्फा अमिनो ॲसिड वापरले गेले? 4. ते लक्षात ठेवायचं. ज्या बाजूला नायट्रोजन आहे एंड पॉईंटला त्याला काय म्हणायचं?
एन टर्मिनल. ज्या बाजूला कार्बन आहे COH चा कार्बन त्याला म्हणायचं सी टर्मिनल. ओके, एन टर्मिनल सी टर्मिनल. आणि CHR ग्रुप जो आहे हा याला काय म्हणायचं, अमायनो ॲसिड रेसिड्यू. ओके, असे किती रेसिड्यू झाल्यानंतर ॲक्च्युअल प्रोटीन तयार होतं. चेनमध्ये किती पाहिजे तिथं तुम्हाला दिसायला बघा, CHR किती दिसायलेत, 4. असे कमीत कमी किती पाहिजेत, 100 पाहिजेत, तर त्याला काय म्हणता येईल, प्रोटीन म्हणता येईल. 100च्या आत नाही. Chymotrypsin is a digestive enzyme that hydrolyzes those amide bonds for which the carbonyl group comes from phenylalanine, tyrosine or tryptophan. Write the symbols of the amino acids and peptides smaller than pentapeptide formed by hydrolysis of the following hexapeptide with the chymotrypsin. आता तुम्हाला काही होमवर्क आहे ते करायचं तुमचे तुम्ही. Let's proceed. Symbols are represented by the dashes. N terminal झाला, C terminal झाला. आता ते काय म्हणाले, राईट डाऊन द स्ट्रक्चर्स ऑफ अल्फा अमिनो ॲसिड्स कन्स्टिट्यूटिंग द फॉलोइंग पेप्टाइड. अल्फा अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर लिहा म्हणतात. इथून ब्रेक करायचं, CONH पासून ब्रेक करा, कोणता अमिनो ॲसिड दिसतो ते बघायचं, चेक करायचं. आता फंक्शनल ग्रुप साईडला R ग्रुप कोणता आहे, NH2. कोणामध्ये NH2 बघा टेबलमध्ये, NH2 साईडला कोणामध्ये, कोणामध्ये R ग्रुप NH2 पाहिजे, कोण आहे, अरे सांगा की नाव. R ग्रुप NH2 पाहिजे, कोणता ॲसिड आहे, का बरं असं व्हायलंय तुमचं, 10 रुपये हरपल्यासारखं करायला लावा. हा सापडला का, कुठं आहे, किती नंबरला आहे, 6 आणि 7 साईडला तो पाहिजे, NH2 एक्स्ट्राचा. थांबा, NH2COCH2. हां काय येईल, पहिला सांगा, दुसरा सांगा, तिसरा सांगा. द पेप्टाइड has 2 amide bonds linking 3 amino acids. The structures of these amino acids are obtained by adding one H2O molecule across the amide bond. आता ऑलरेडी CONH तयार होताना काय गायब झालं त्याचा, H2O गेल्यानंतर CONH तयार होते ना, हे नाहीतर होऊ शकते का, नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, ह्याचा OH आणि ह्याचा H वापस द्यावा लागेल, म्हणजे वॉटर तिथं ॲड करावं लागेल. जर केला तर कुठला अमायनो ॲसिड येतो ते चेक करा. मग पहिल्याचं नाव काय येऊ शकतं, पहिल्याचं नाव काय येऊ शकतं असं विचारलं मी. दुसऱ्याचं पण नाव काय येऊ शकतं चेक करा. नेम्स तर तुम्हाला चेक करावं लागतील. इथं दिलं आहे की तुम्हाला, हे बघा, पहिला हा आहे, दुसरा हा आहे, नावं लक्षात ठेवा. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ लोकलाइज रिजन्स ऑफ प्रोटीन चेन इज कॉल्ड सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ज्यावेळी आपण प्रायमरी म्हणतो तर प्रायमरीमध्ये फक्त अशी चेन असते. प्रायमरीमध्ये फक्त काय असणार, चेन असणार. सेकंडरीमध्ये याचं काय होणार, कॉइलिंग व्हायला किंवा 3D स्ट्रक्चर तयार व्हायला सुरू होणार. सो 3 डायमेन्शनल अरेंजमेंट हे महत्त्वाचं आहे. हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन NH प्रोटॉन ऑफ वन अमाइड लिंकेज अँड CO ऑक्सिजन ऑफ अनादर गिव्स राइज टू सेकंडरी स्ट्रक्चर. 2 टाइप्स ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर्स कॉमनली फाउंड. एक आहे अल्फा हेलिक्स आणि दुसरा कुठला आहे, बीटा प्लेटेड शीट. सेकंडरी स्ट्रक्चर 2 प्रकारचे. हे बघा, आता इथं DNA सारखं कॉइलिंग दाखवलंय, म्हणजे हे काय झाला, अल्फा हेलिक्स. ज्यावेळी कॉइलिंग असतं त्यावेळी ते अल्फा हेलिक्स. आणि हायड्रोजन बॉन्डिंग पण दाखवली. NH चा H आहे आणि CO चा O आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये ही जी डॉटेड बॉन्डिंग आहे याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. सो अल्फा हेलिक्समध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे. बीटा प्लेटेड शीट्स पहा, सेकंडरी स्ट्रक्चरचा दुसरा पोर्शन. हे शीट्स लाईक स्ट्रक्चर आहेत. इथं सुद्धा तुम्हाला डॉट डॉट दिसते बघा, NH चा H आणि CO चा O. जिथं जिथं कनेक्टेड आहे हे सगळं काय, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. So alpha helix forms when polypeptide chain twists into right-handed clockwise spiral. Each turn of alpha helix is 3.6 alpha amino acids. A CO group of one amino acid
हायड्रोजन बॉन्डेड टू NH ग्रुप, तेच डबल डबल सांगायलेत. हायड्रोजन बॉन्ड्स आर पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द हेलिक्स व्हाईल R ग्रुप्स एक्सटेंड आउटवर्ड फ्रॉम द हेलिक्स कोर. पॅरलल मध्ये कोण आहे? हे पहा, हे आपला सेंट्रल ॲक्सिस झाला आणि त्या सेंट्रल ॲक्सिसच्या भोवती जसं की एखादा पोल आहे त्याच्या भोवती जर दोरी गुंडाळली तर तो सेंटरचा पोल म्हणजे काय झाला? सेंट्रल ॲक्सिस झाला. सेंट्रल ॲक्सिसला पॅरलल कोण आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि बाहेर कोण चाललंय मग? आउटवर्ड ॲक्सिसच्या बाहेर कोण चाललंय? साईडला जाणारे ग्रुप्स कोण आहेत? हे आता R साईडला चालला ना, हो की नाही? सो आउटवर्डला कोण चाललंय? तर तो आहे R ग्रुप्स एक्सटेंड आउटवर्ड फ्रॉम द हेलिक्स कोर. मायोसिन इन मसल अँड अल्फा केराटिन इन हेअर आर प्रोटीन्स विथ ऑलमोस्ट एंटायर अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. मायोसिन मध्ये अल्फा हेलिक्स आहे आणि दुसरा केराटिन मध्ये अल्फा हेलिक्स आहे. लक्षात ठेवायचे, हे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. अल्फा हेलिक्स ज्याच्यामध्ये आहे असे प्रोटीन्स. इन कोलॅजन द प्रोटीन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू इट इज वन ऑफ द टाइप ऑफ टिश्यू. कुठं असते बॉडीमध्ये? टिश्यूज मध्ये. बायोचे विद्यार्थी बोला, कनेक्टिव्ह टिश्यू कुठं असते? एखादा एक्झाम्पल सांगा कनेक्टिव्ह टिश्यूचं. डॉक्टर्स बोलो भाई, लोगों को आपकी जरूरत है. अय का असंच इंजेक्शन टोचणार आहोत दुसऱ्याला? द पॉलीपेप्टाइड chains have unusual left-handed alpha helix. 3 strands of these chains wind around each other in a right-handed triple helix. Collagen बद्दल right-handed helix. बीटा प्लेटेड शीट हे दुसरं स्ट्रक्चर आहे जे की सेकंडरी मध्ये येतं. द सेकंडरी स्ट्रक्चर इज कॉल्ड बीटा प्लेटेड शीट वेन 2 or more polypeptide chains called strands line up side by side. हे बघा, ही पहिली चेन आहे आणि ही दुसरी चेन आहे. ते दोन्ही एकमेकांच्या पॅरलल आहेत, साइड बाय साइड ठेवलेत. तर असं जर होत असेल तर याला म्हणायचं बीटा प्लेटेड शीट्स. द बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स कन्सिस्ट ऑफ एक्सटेंडेड स्ट्रँड्स ऑफ पॉलीपेप्टाइड चेन्स हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्डिंग. यांच्यामध्ये पण जे रिझन आहे, ह्या चेन एकमेकांना का कनेक्टेड आहेत, तर यांच्यामध्ये कुठला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तो म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग. CONH bonds lie in the plane of the sheet. Hydrogen bonding occurs between the NH and CO groups. R groups are oriented above and below the plane of the sheets. R group मात्र प्लेन मध्ये नाही आहेत. जसं अल्फा हेलिक्स मध्ये ते सेंटरच्या बाहेर होते ॲक्सिसच्या, तसं इथं पण ते वरती तर येत नाही तर खाली तर येते. एक तर वरच्या बाजूला येत नाही तर खालच्या बाजूला R ग्रुप आहे. बीटा प्लेटेड शीट्स अरेंजमेंट इज फेवर्ड बाय अमायनो ॲसिड्स विथ स्मॉल R ग्रुप. हे पण महत्त्वाचं आहे, हायलाइट करून ठेवा. बीटा प्लेटेड शीट्समध्ये जे स्मॉल अल्किल ग्रुप्स आहेत त्यांचे खास करून हे शीट्स तयार होतात, स्मॉल अल्किल ग्रुप्सवाले. मोस्ट ऑफ द प्रोटीन्स हॅव रिजन्स अल्फा हेलिक्स अँड बीटा प्लेटेड शीट्स इन ॲडिशन टू अदर रँडम रिजन्स दॅट कॅन नॉट बी कॅरेक्टराइज बाय अदर दीज सेकंडरी स्ट्रक्चर्स. फॉर एक्झाम्पल, स्पायडर ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन, हायलाइट करायला. स्पायडर ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन इज अ स्ट्रॉंग ड्यू टू बीटा प्लेटेड शीट रिजन ॲट इलास्टिक ड्यू टू अल्फा हेलिकल रिजन्स इन इट. एकाच वेळी दोन्ही पण आहे, अल्फा हेलिक्स पण आहे आणि बीटा प्लेटेड शीट्स पण आहेत. स्पायडर ड्रॅगलाइन सिल्क प्रोटीन. टर्शरी स्ट्रक्चर, आता सेकंडरी मध्ये आपण हायड्रोजन बॉन्डिंग पाहिलं, अल्फा हेलिक्स पाहिले, बीटा प्लेटेड शीट्स पाहिले. टर्शरी मध्ये काय होतं, तर 3 dimensional शेप adapted by the entire polypeptide chain of protein is called its tertiary structure. It is the result of folding of the chain in a particular manner. That structure is itself stabilized and also have attractive interaction with the aqueous environment of the cell. The globular and fibrous proteins represent 2 major shapes resulting from the tertiary structure. The forces that stabilize particular tertiary structure include, आता पहा, सेकंडरी मध्ये फक्त हायड्रोजन बॉन्डिंग होतं, टर्शरी मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहेच, त्याच्यासोबत काय आहे? डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे. त्याच्यासोबत आणखी काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वाढले, कारण तुम्ही बघू शकताय या स्ट्रक्चरमध्ये आता फक्त शीट्स नाही आहेत किंवा अल्फा हेलिक्स नाही, तर हे कॉइलिंग सुरू झाल्यात. त्यामुळे हे टर्शरी स्ट्रक्चरमध्ये फक्त हायड्रोजन बॉन्डिंग न राहता काय काय राहायला लागले? काय काय आहे? हायड्रोजन बॉन्ड्स आहेत, लंडन डिस्पर्शन फोर्सेस आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे, डायसल्फाइड लिंकेज आहे. म्हणजे जेवढे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते सर्व एक्झिस्टेड आहेत.
All types of intermolecular forces are existed in the case of tertiary structure. London dispersion forces, disulfide bonds, SH sulfur असतो तिथं, are the covalent bonds which stabilize the tertiary structure. एवढे सगळे येतात. मग लास्ट स्टेज काय येते प्रोटीनची, तर quaternary structure of protein. When two or more polypeptide chains with folded tertiary structures come together into one protein complex, the resulting shape is called quaternary structure. असे जर दोन एकत्रित आले कॉइलिंग वाले, एक टर्शरी वेगळा दुसरा टर्शरी वेगळा, आणि ते जर कंबाईन झाले तर त्याला म्हणायचं क्वाटर्नरी स्ट्रक्चर. Each individual polypeptide chain is called a subunit of the overall protein. For example, hemoglobin consists of 4 subunits called heme, held together by intermolecular forces in a compact 3-dimensional shape. हिमोग्लोबिन मध्ये किती सबयुनिट आहेत, टर्शरी स्ट्रक्चरचे किती सबयुनिट आहेत हिमोग्लोबिन मध्ये, 4 टर्शरी स्ट्रक्चरचा एक हिमोग्लोबिन तयार व्हायला. ट्रान्सपोर्ट ओनली व्हेन ऑल द 4 युनिट्स सबयुनिट्स आर टुगेदर. इथं तुम्हाला त्याची समरी दाखवली. प्रायमरीला कसं असतंय, प्रायमरीला फक्त चेन आहे बघा अशी, सेकंडरीला एक तर बीटा प्लेटेड शीट्स आहेत किंवा अल्फा हेलिक्स आहेत, टर्शरीला काय येणार ह्याचं कॉइलिंग सुरू होणार, आणि क्वाटर्नरीला काय होणार तर असे हे एक आणि आणखी एक, इथं 2 कलरमध्ये दाखवले तुम्हाला. 2 टर्शरी स्ट्रक्चरचे युनिट एकत्रित आले की ते क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार होतं. What is the physiological or physical change observed when egg is boiled? एग बॉईल केल्यानंतर काय दिसतं आपल्याला, बॉइलिंग ऑफ एग, मिल्क गेट्स कर्डल्ड ऑन ॲडिंग लेमन ज्यूस. तर हे प्रकार आहे डिनॅचुरेशनचा. काय म्हणतो आपण याला, डिनॅचुरेशन इज द प्रोसेस बाय विच मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन चेंजेस विदाउट ब्रेकिंग द अमाइड पेप्टाइड बॉन्ड्स दॅट फॉर्म प्रायमरी स्ट्रक्चर. थोडक्यात काय, जेवढे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत तेवढे ब्रेक होतात. हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक होते, डायसल्फाइड लिंकेज ब्रेक होतं, डायपोलार नेचर ब्रेक होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन संपतं. जेवढे पण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते सगळे नष्ट होतात. फक्त राहतं काय, CONH. CONH तर त्याचं बेसिक प्रॉपर्टी, म्हणजेच क्वाटर्नरीवरून डायरेक्ट प्रोटीन कुठे येतो, प्रायमरीला. मग प्रायमरीला त्याची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी राहणार का, एकदा का तुम्ही अंड बॉईल केलं तर नंतर तुम्ही त्याला ठेवू शकत नाही, पिल्लू तयार होईल. वन्स द एग इज बॉइल्ड द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट प्रोटीन इज व्हॅनिश्ड, फिनिश्ड. एकदा ते आपण बॉईल केलं की ते डिनॅचुरेशन झालं, त्याच्यातला जो प्रोटीन आहे तो प्रायमरी लेवलला येऊन थांबला, आणि एकदा प्रायमरी झालं की ते कॉइलिंग उकललंय, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी संपले, त्याच्यातून जीव निर्माण होण्याची शक्यता संपलेली असते. सो denaturation results in disturbing the secondary, tertiary or quaternary structure of protein. Disturb करणं म्हणजे काय, संपुष्टात येणं. This causes change in properties of protein and the biological activity is often lost. बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी लॉस्ट होते, संपते, याचा अर्थ त्याच्यापासून पुढचा कुठला जीव तयार होऊ शकत नाही. एन्झाइम्स, these are proteins. Very large number of chemical reaction takes place in our bodies. These are brought about by the physiological pH of 7.4 and the body temperature 37 degrees. pH किती पाहिजे आपल्या बॉडी रिएक्शन चालण्यासाठी, 7.4 आणि बॉडी टेम्परेचर 37. हे का गरजेचं आहे तर आपल्या जे बॉडीचे कॅटलिस्ट आहेत एन्झाइम्स, ते याच टेम्परेचरला आणि याच pHला काम करू शकतात, म्हणून एन्झाइम्स आर स्पेसिफिक इन देअर ॲक्शन म्हटलेलं आहे. एक्झाम्पल कोणते कोणते आहेत पहा. इन्सुलिन, hormone secreted by pancreas controls blood sugar level. Amylase, an enzyme present in the saliva, hydrolyzes starch. Amylase starch ला hydrolyze करतो. Pepsin protein ला hydrolyze करतो. Insulin blood sugar level control करतो. Chemically enzymes are proteins. Every living cell contains at least 1000 different enzymes. एका सेल मध्ये कमीत कमी किती एन्झाइम्स आहेत, एका सेल मध्ये 1000. आणि अशा किती सेल्सने आपली बॉडी बनली, आपल्या बॉडीमध्ये किती सेल्स आहेत. सो एन्झाइम्स किती झाले बघा मग बॉडीमध्ये. डिफरंट, पण हे पण डिफरंट आहे. डिफरंट म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे 1000 वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स एका सेलमध्ये आहेत, आणि अशी आपली बॉडी ट्रिलियन्स ऑफ सेल्सने बनलेली. मग टोटल बॉडीमध्ये एन्झाइम्स जे काम करत आहेत त्यांचा नंबर कुठं चालला विचार करा. तेवढ्या प्रकारचे तुम्हाला प्रोटीन्स म्हणजेच एन्झाइम्स अवेलेबल आहेत. Most enzymes catalyze only one reaction or one group of similar reactions. Enzymes are highly specific. एन्झाइमची काम करण्याची पद्धत जी आहे ती स्पेसिफिक आहे. याला लॉक अँड की मॉडेल म्हणतात.
तेवढ्यापुरता तेवढ्याच कामासाठी तो ॲक्टिव्ह होतो. लॉक अँड की मॉडेल ऑफ एन्झाईम. ॲक्शन ऑफ एन एन्झाईम ऑन अ सबस्ट्रेट इज डिस्क्राइब्ड ॲज लॉक अँड की मेकॅनिझम. फक्त त्या रिॲक्शनच तो कंट्रोल करू शकतो. सम एन्झाईम्स आर so efficient that one enzyme molecule can catalyze the reaction of 10,000 substrate molecules in 1 second. स्पीड सांगितली एन्झाईमची. कितीच्या स्पीडने काम करायला पहा. 10,000 सबस्ट्रेट मॉलिक्युल्स इन 1 सेकंड. एका सेकंदाला साधारणतः 10 सबस्ट्रेट मॉलिक्युल्सचं तो रिॲक्शन कंप्लीट करायला. 10,000 10,000 तर ती स्पीड एका सेकंडमध्ये ते पण. सो हायली स्पेसिफिक. सेकंदाला किती स्पीडने एन्झाईम्स काम करतात. सेव्हरल एन्झाईम्स हॅव बीन आयसोलेटेड फ्रॉम ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया. प्युरिफाईड अँड क्रिस्टलाइज अमिनो ॲसिड सिक्वेन्सेस ऑफ मेनी ऑफ देम हॅव बीन डिटरमाइंड. इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये पण तयार केले जातात. कुठले कुठले ते एक्झाम्पल हायलाईट करून ठेवा. पहिला आहे कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज. ग्लुकोज टू फ्रुक्टोज एन्झाईमचं नाव आयसोमरेज. मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँटीबायोटिक्स युझिंग पेनिसिलिन जी ॲसायलेज. पेनिसिलिन जी ॲसायलेज अँटीबायोटिक्ससाठी. मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट्स प्रोटीएजेस. लॉन्ड्री डिटर्जंट्स बनवण्यासाठी प्रोटीएजेस. मॅन्युफॅक्चर ऑफ इस्टर्स युज्ड इन कॉस्मेटिक्स युझिंग जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम. कॉस्मेटिक्स बनवताना जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम वापरले जातात. लास्ट बायोमॉलिक्यूल आहे या टॉपिकचा तो म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड. हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स आर देअर. किती आहेत न्यूक्लिक ॲसिड. 2. कोणते 2. DNA आणि RNA. RNA कोण आहे रायबोज न्यूक्लिक ॲसिड. DNA कोण आहे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. यापैकी जेनेटिक मटेरियल कुठं आहे DNA कडे. हाऊ मेनी टाइप्स ऑफ RNAs आर देअर. 3 टाइप्स. कोणते 3. rRNA, mRNA, tRNA. ओके. आता ह्यांचं बेसिक युनिट काय. जसं प्रोटीनचं बेसिक युनिट काय आहे अल्फा अमिनो ॲसिड्स. तसं न्यूक्लिक ॲसिडचं काय आहे न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्स हे रिपीटिंग युनिट्स आहेत. अनब्रँच्ड पॉलिमर. न्यूक्लिक ॲसिड्स आर द अनब्रँच्ड पॉलिमर्स ऑफ रिपीटिंग मोनोमर्स कॉल्ड न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्स कशाने बनलेले आहेत पहा. काय काय आहे न्यूक्लियोटाइड्समध्ये. द न्यूक्लियोटाइड मोनोमर्स कन्सिस्ट ऑफ 3 कंपोनंट्स. पहिला आहे मोनोसॅकराइड. एक शुगर मॉलिक्यूल असतो. नायट्रोजन कंटेनिंग बेस एक असतो. आणि तिसरा कोण आहे फॉस्फेट ग्रुप एक असतो. 3 कन्स्टिट्युएंट पार्ट्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स आर देअर. आता जर RNA असेल तर शुगर कोणती असते रायबोज. आणि DNA असेल तर मोनोसॅकराइड शुगर कोणती असते डीऑक्सीरायबोज. तो फरक आहे. इथं तुम्ही पाहू शकता. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रायबोज अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डीऑक्सीरायबोज. फरक फक्त कुठे आहे कार्बन नंबर 2 ला. कार्बन नंबर 2 ला कोण गायब आहे. इथं OH आहे. इथं कोण नाही फक्त ऑक्सिजन गायब आहे. OH नाही म्हणजे ॲक्च्युली कोण हायड्रोजन तर तिथं वाढला ना. इथं एकच CH ग्रुप आहे. इथं एकच H आहे पण इथं 2 आहेत ना. याचा अर्थ 2 नंबरच्या कार्बनला कॉन्फिगरेशन बदल आहे. बाकी शुगर सेम आहेत. न्यूक्लियोटाइड्स ऑफ बोथ RNA and DNA contain 5 membered ring monosaccharides furanols often called simply sugar component. RNA sugar component nucleotide is D-ribose while in DNA it is 2-deoxyribose. नायट्रोजन बेसिस किती प्रकारचे आहेत मित्रांनो 5. कोणते 5 पटकन सांगा बोला. पहिला सायटोसिन युरॅसिल थायमिन. हे तिन्ही पण कसे आहेत सायटोसिन युरॅसिल थायमिन. हे प्युरिन आहेत का पिरिमिडिन आहेत. 2 प्रकार आहेत बेसिसचे. एक आहे पिरिमिडिन आणि एक आहे प्युरिन. लक्षात ठेवायचं प्युरिन म्हणलं की डबल रिंग स्ट्रक्चर आहेत. डबल रिंग स्ट्रक्चरमध्ये कोण कोण आले ॲडेनिन आणि गॉनिन. हे प्युरिनमध्ये येतात. सो प्युरिनचे 2 प्रकार आहेत. एक ॲडेनिन दुसरा गॉनिन. पिरिमिडिनचे 3 प्रकार आहेत सायटोसिन युरॅसिल आणि थायमिन. हे स्ट्रक्चर्स पाठ करावे लागतात. जे नीट JEE स्टुडंट आहेत तुम्हाला याच्या पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन पर्सेंटेज ऑफ कार्बनवर क्वेश्चन्स आहेत नीटवाले. या वर्षीच्या JEEला जानेवारीच्या तुमच्या असे क्वेश्चन्स आलेले आहेत. पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन पर्सेंटेज ऑफ कार्बन म्हणजे तुम्हाला याचे सगळे स्ट्रक्चर आणि मॉलिक्युलर फॉर्म्युले पाठ ठेवावे लागतात. न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड मध्ये काय फरक आहे. न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड मध्ये काय फरक आहे. कशाचा फरक आहे बोला.
कोण गायब असतो न्यूक्लियोसाइडमध्ये? न्यूक्लियोटाइडपेक्षा एक जण कमी असतो. हे बघा इथं दाखवलंय तुम्हाला, रायबो न्यूक्लियोसाइड दाखवलाय. काय काय आलं इथं? हे कोण आहे? शुगर. हे कोण आहे? नायट्रोजन बेस. कोण नाही याच्यात? किंवा न्यूक्लियोटाइडमध्ये पण बघू शकतो आपण, हा पण न्यूक्लियोसाइड आहे. हे शुगर, हे नायट्रोजन बेस. कोण गायब दिसायला याच्यात तुम्हाला? फॉस्फेट ग्रुप दिसत नाही. आता इथं तुम्ही चेक करा, न्यूक्लियोटाइडला मात्र पहा, इथं फॉस्फेट ग्रुप आहे, शुगर मॉलिक्यूल आहे, नायट्रोजन बेस आहे. सो न्यूक्लियोटाइडमध्ये काय येतात? फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन बेस, शुगर मॉलिक्यूल, ह्या 3 गोष्टी येतात. न्यूक्लियोसाइडमध्ये कोण ॲब्सेंट आहे त्याच्यातला? फॉस्फेट ग्रुप ॲब्सेंट आहे फक्त. सो देअर इज द डिफरन्स ऑफ फॉस्फेट ग्रुप बिटवीन न्यूक्लियोसाइड अँड न्यूक्लियोटाइड. आता हा AMP आहे. AMP म्हणजे काय? कोणता नायट्रोजन बेस आहे? ए फॉर ॲडेनिन मोनोफॉस्फेट. सो जो पण नायट्रोजन बेस आहे तो कोण असणार आहे? कोण असणार आहे तो चेक करायचा. AMP DCMP हा ॲडेनिन होता, आता हा DCMP आहे. डी मीन्स इथं बघा ना, शुगरमध्ये इथं OH होता, म्हणजे हे कोणाचं आहे? RNAचं आहे. हे जे न्यूक्लियोटाइड ते असेल ते कोणामध्ये असेल? RNA, कारण शुगर कोणते? रायबोज आहे, हो की नाही? सो हे डायरेक्ट लिहिलं आहे. परंतु डी लिहिलं आहे, डी म्हणजे डीऑक्सिरायबोज असेल. शुगर डीऑक्सिरायबोज असेल तर इथं पहा 2 नंबरच्या कार्बनला CH2 आहे, म्हणजे OH गायब आहे, म्हणजे काय? डीऑक्सिरायबोज. मग हे कोणामध्ये न्यूक्लियोटाइड असेल? DNA की RNA? DNA मध्ये असेल. आता DCMP, C मीन्स सायटोसिन मोनोफॉस्फेट. सो डीऑक्सिरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट. न्यूक्लिक ॲसिडचे स्ट्रक्चर्स. DNAचं स्ट्रक्चर कसं असतं? अल्फा हेलिक्स. काय काय येतं न्यूक्लियोटाइड्समध्ये? चेक करा, दिलेलंच आहे. डबल हेलिक्स आहे पहा, राईट हँडेड डबल हेलिक्स. DNA कसं असतात? अँटी पॅरलल स्ट्रँड्स असतात. एक 5' to 3', दुसरा कसा असतो? 3' to 5' किंवा त्याला 5' to 3' असं पण म्हणतात. 3' to 5' असं पण होतं. शुगर फॉस्फेट बॅकबोन लाईज आउटसाइड द हेलिक्स. हेलिक्सच्या बाहेर असतो शुगर फॉस्फेट. डबल हेलिक्स इज स्टॅबिलाइज बाय हायड्रोजन बॉन्डिंग. हे पण लक्षात ठेवा. कोणामधले? नायट्रोजन बेसेस मधले. बॉन्डिंग पण दिलेलं आहे. कोणामध्ये बॉन्डिंग होतं? ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन. सायटोसिन ऑलवेज पेअर्स विथ गॉनिन. DNA मध्ये हे पहा, AT CG किंवा GC असं आहे. AT मध्ये बॉन्ड्स किती असतात मित्रांनो? AT 2. GC मध्ये किती असतात? 3. 2 आणि 3 बॉन्डिंग लक्षात ठेवा. हायड्रोजन बॉन्ड्स फिक्स आहे, क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावर. त्यानंतर पॅलिंड्रोम सिक्वेन्स कसा तयार होतो? कॉम्प्लिमेंटरी स्टँड जो तयार होतो तो पॅलिंड्रोम सिक्वेन्स आहे. जसं की इथं तुम्हाला दिलं, ओरिजिनल स्टँड काय दिला DNAचा? पहा, ACGTAC. समोरून काय येणार? A पेअर्स विथ T, C पेअर्स विथ G, G पेअर्स विथ C. याच्यावर पण क्वेश्चन असतो, फिक्स क्वेश्चन आहे याच्यावरती पण. पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स, समोरच्या स्टँडचा बेस सिक्वेन्स सांगा म्हणतात ते, तर ते आलं पाहिजे आपल्याला. बाकी क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे. ठीक आहे. इथं आपला बायोमॉलिक्यूल संपलेला आहे.